सो आजचा आपला अजेंडा आहे, तो इम्पोर्टंट आहे. आणखी जे आपण आज शिकणार आहोत, स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू हायपरलेजर फॅब्रिक, दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. ही एक गोष्ट नाव आपली ही रेकॉर्डिंग मी आता स्टार्ट केलेली आहे. ओके. तर आतापासूनच्या गोष्टी सगळ्या रेकॉर्ड होणार आहे. दॅट्स द जस्ट वन हेड्स अप. बट डोंट वरी अबाउट ऑल दोज थिंग्स. वी कॅन एडिट इट लेटर इफ एनिथिंग गोज रॉंग और समथिंग लाइक दॅट. दॅट्स कंप्लीटली फाईन. तर आजचा जो टॉपिक आहे आपला, तो हायपरलेजर फॅब्रिक स्पेसिफिकली, बट मोर ऑर लेस हायपरलेजर फॅब्रिक जी आहे ना, एक टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे. एक टेक्नॉलॉजी नाव आहे जी लिनक्सनी बनवलेली आहे. ओके. बट ही कशाची आहे? ही आहे प्रायव्हेट ब्लॉकचेनच्या एक जॉनरमध्ये येते त्या. आता प्रायव्हेट ब्लॉकचेन म्हणजे काय? प्रायव्हेट ब्लॉकचेन आपण एक्झॅक्टली कुठे यूज करतो? किंवा पब्लिक ब्लॉकचेन म्हणजे काय असते? तुमचे ऑलरेडी क्लासेस झालेले आहे पब्लिक ब्लॉकचेनच्या रिलेटेड. तुम्हाला सॉलिडिटी माहीत असेल, राइट? सॉलिडिटी किती कोणाकोणाला सॉलिडिटी माहिती आहे? ओके. फर्स्ट बेंचर्स. काय करता तुम्ही? तुम्ही होते ना सॉलिडिटीच्या लेक्चर्समध्ये? मग? अच्छा, ठीक आहे. पब्लिक ब्लॉकचेनची तुम्हाला डेफिनेशन्स माहीत असेल, क्रिप्टोकरन्सी वगैरे सांगितलं असेल, तुम्हाला एक्सप्लेन केलं असेल. क्रिप्टोग्राफी काय असते ते सांगितलं असेल. हॅशच्या बद्दल सांगितलं असेल तुम्हाला, राइट? तुम्हाला ब्लॉक सांगितलं असेल. तुम्हाला मर्कल ट्री, कोणाकोणाला मर्कल ट्रीची डेफिनेशन आठवते? मर्कल ट्री एक्सप्लेन केलं तुम्हाला? आठवा. मर्कल ट्री इज व्हेरी इम्पोर्टंट कन्सेप्ट. हा ब्लॉकचेनमधला खूपच इम्पोर्टंट कन्सेप्ट आहे एक. डेटा स्ट्रक्चर. ओके, गुड. बट मग आपण मर्कल ट्रीला कुठे यूज करतो? एनी आयडिया? नोट्स बनवलेल्या आहे मुलांनी स्मार्ट. रेफर करत आहे. बघा, बघा पटापट. मर्कल ट्री जो आपला हॅश असते ना, आता तुम्हाला अगर लिंक लिस्ट माहीत असेल किंवा ट्री, जो डेटा स्ट्रक्चरमध्ये जो ट्रीचा डेटा स्ट्रक्चर असते ना, तर खाली एक लीफ नोड असते, राइट? लीफ असते, मग त्याचा एक नोड असते, मग नोड 2 नोड अजून एक नोडला कनेक्ट होते. तो एक असा पूर्ण एक प्रॉपर ट्री फॉर्म करते, राइट? तो लीफ जी असते खालचे लास्ट लीव्स, दॅट इज नथिंग बट द हॅश. म्हणजे जे काही ब्लॉक मला टाकायचं असते माझ्या ब्लॉकचेनवर, त्याचा हॅश असते. ते 2 हॅश मिळून एक हॅश कॉम्बिनेशन फॉर्म करते. असे मल्टिपल हॅशेस मिळून एक-एक त्यांचा नोड फॉर्म करते. मग ते 2 नोड मिळून एक नोड फॉर्म होते, राइट? तर याचा अर्थ काय होतो ना, लेट्स से ॲट अ टाईम मला एका हॅशमध्ये 100 ऑफ ट्रान्झॅक्शनला कलेक्ट करायचं असेल, तर मी डिफरंट 100 ट्रान्झॅक्शनचे असे लीव्हज बनवणार आणि त्याला नोड्स आर्किटेक्चरच्या थ्रू एक सिंगल हॅश बनवणार त्याचं अल्टिमेटली. आणि त्या हॅशला मी माझ्या ब्लॉकचेनमध्ये टाकणार. याने काय होणार? याने माझा जो स्पेस आहे, जो व्हेन वी आर गोइंग टू ॲड दॅट पर्टिक्युलर हॅश इंटू द ब्लॉकचेन, ती स्पेस साइज छोटी होणार आणि आपण मी मल्टिपल जे खूप सारे व्हॉल्यूम आहे, एकाच ब्लॉकमध्ये कलेक्ट करू शकतो प्रॉपरली. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं बेनिफिट होणार. तर मर्कल ट्री इज दी डेटा स्ट्रक्चर दॅट इज करेक्ट, बट इट इज अ हॅश व्हिच वी आर स्टोअरिंग इन द ब्लॉक. त्या हॅशच्या थ्रू मग आपण प्रिव्हियस हॅश आणि वन बाय वन एक-एक ब्लॉक एक दुसऱ्याला कनेक्ट होते. राइट? दॅट आय थिंक यू ऑलरेडी नो. ओके. So now let me try to share my screen as well. Me. Oh, that is a problem. I think so. Okay. Can you see my screen, guys? Perfect. It is white. Just give a second. It will come up just. बोर्ड दिसतोय तुम्हाला? परफेक्ट, परफेक्ट. थोडा स्लो झाला माझा सिस्टम. आय डोंट नो व्हाय. फ्रेम नंबर 27 दिसतं तुम्हाला हे? परफेक्ट. कूल. या. ओह! खूप स्लो चाललंय हे. आय डोंट नो व्हाय. आय थिंक रेकॉर्डिंग आणि हे Teams मीटिंग सोबत चालू आहे त्याच्यामुळे.
ते झालेलं आहे स्लो. लेट मी ट्राय. ओके, कूल. आपण Happyलाचे फॅब्रिक बघतोय आज. सगळ्यात पहिलं आपण याचा रोड मॅप पाहूया. ओके. याच्यात कोणकोणत्या गोष्टी असते. लाइक Happylaचे फॅब्रिक इज अ व्हेरी बिग अम्ब्रेला. म्हणजे Happyledger इज अ कम्युनिटी वेअर वी हॅव मल्टिपल प्रोजेक्ट्स. Happyledger फॅब्रिक इज वन ऑफ द project or we can say one of the technology what we will use to set up a private blockchain network and the build the complete project on top of it. तर आता जेव्हा मी प्रायव्हेट ब्लॉकचेन म्हणतो ना, मी थोडंसं पहिले तुम्हाला थिअरेटिकली नॉलेज देतो, की प्रायव्हेट ब्लॉकचेन म्हणजे काय असते, हे कशासाठी यूज करतो आणि याला आपण कोणत्या यूज केसमध्ये यूज करू शकतो. ओके. तर पब्लिक ब्लॉकचेनचं डेफिनेशन असं आहे, की जो माझी चेन असते, हा जो आपण जे ब्लॉकचेन फॉर्म करतो, हे ब्लॉकचेन पब्लिक असते. आता पब्लिक असते म्हणजे काय, ह्याचं डेफिनेशन कसं आपण डिराईव्ह करू, हे पब्लिक आहे की प्रायव्हेट आहे. पब्लिक असते इन द सेन्स याचा जो नोड असते, राइट? आता हा जो ब्लॉक म्हणतो आपण, हे ब्लॉक्स कुठं ना कुठं कोणत्यातरी सर्व्हरमध्ये स्टोअर असेल ना. कोणीतरी याला सर्व्ह करत असेल, तेव्हाच ते आपल्या इंटरनेटच्या थ्रू राउट होत आहे. दॅट्स हाऊ टेक्नॉलॉजी वर्क. कोणती पण गोष्ट आपण जी इंटरनेटवर टाकतो, ते कुठेतरी क्लाउडवर किंवा कोणत्यातरी इंटरनेटवर म्हणजे कोणत्यातरी स्टोरेज, कुठेतरी त्याचं कॉम्प्युटेशन असेलच. त्यालाच आपण नोड म्हणतो. इथं नोड असते राइट. मल्टिपल नोड्स का असते ना, आता हे आपले मल्टिपल नोड्स वेगवेगळ्या रिजनमध्ये डिस्ट्रिब्युटेड असते. जसं इथे एक नोड असेल त्याचं, दुसऱ्या इकडे एक नोड असेल. असे मल्टिपल नोड्स खूप साऱ्या जागी कनेक्टेड असते. राइट. आणि ह्या नोडमध्ये ह्या ब्लॉकचेनची कॉपी असते. जे आपण हे असे ब्लॉक दाखवतो ना, खूपदा तुम्ही इंटरनेटवर पण बघितले असेल किंवा कोणी पण एक्सप्लेन करते, ते असे ब्लॉक ड्रॉ करून सांगते, की ते ब्लॉकचेन एकासोबत कनेक्टेड असते समथिंग लाइक दॅट. बट हे जे सगळ्या गोष्टी आहे, हे इन्व्हॉल्व ह्या याच्यात असते. म्हणजे ते डायरेक्टली फिजिकली आपण याला पाहू नाही शकत. धिस इज लाइक समथिंग लॉजिकल आर्किटेक्चर ऑफ इट, राइट. पण हे तर आता सगळं प्रोग्राम याचा जो काही असते, हार्डवेअर, ते पूर्ण नोडवर असते. नोड इज नथिंग बट द व्हीएम समजा किंवा तुम्ही लॅपटॉप समजा किंवा याला प्रॉपर एक सर्व्हर समजा. बट अल्टिमेटली इट इज अ कॉम्प्युटर, वन सॉर्ट ऑफ कॉम्प्युटर वेअर वी आर स्टोअरिंग दिस ब्लॉकचेन. ठीक. तर पब्लिक ब्लॉकचेनमध्ये कन्सेप्ट असा असते, की जो तुमचा नोड आहे ना हा नोडच पब्लिक असू शकते. हा नोड पब्लिक असू शकते. आणखी याच्यावर कोणी पण कनेक्ट करू शकते. म्हणजे आता याच्यात सिंपल असते, याचा हे ओपन सोर्स टेक्नॉलॉजी आहे. वेट, वेअर माय पॉइंटर वेट. हां. आता हो यार. अ, 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 काय झालं माझं याला? जस्ट अ सेकंड. हं. पेन इज नॉट वर्किंग. करना बाबा काम. एनीवे, लेट मी ट्राय द वे. येस. हं. तर मी हे सांगत होतो, आता हे जो आपला व्हीएम असते इथं, राइट? तो व्हीएम पब्लिक असते. पब्लिक इन द सेन्स एनीवन कॅन, आता इथं कोणी नवीन जो काही युजर असेल, राइट? तो युजर सॉरी. आता मी माऊसने ट्राय करतोय. माझा पेन खराब झालेला आहे. तर बेअर विथ मी. हा युजर ह्या नोडला डायरेक्टली पब्लिकली ॲक्सेस करू शकते आणि तो त्याच्या सिस्टमवर त्याला सेटअप करू शकते. राइट? दॅट्स व्हॉट वी कॉल्ड पब्लिकली. आणि याचा जो ओपन सोर्स जे काही इन्स्ट्रक्शन असते सेटअप करण्याचे किंवा तुम्ही ऑलरेडी रनिंग नोडला, आता हे जे रनिंग नोड्स असते ऑलरेडी एव्हरीवेअर, आणि याचे जे रिजन जे आहे, काही असे स्पेसिफाय नसते, की हा एक इंडियामध्ये असला पाहिजे, एक यूएसएमध्ये असला पाहिजे, एक दुबईमध्ये असला पाहिजे, ऑस्ट्रेलियामध्ये असला पाहिजे, असं काहीच नसते. ते तुम्हाला अगर त्याचा पार्ट बनायचं असेल, तर तुम्ही ते क्लोन करा. म्हणजे ते रिपॉझिटरी आपल्या लॅपटॉपमध्ये, सर्व्हरमध्ये सेटअप करणं स्टार्ट करा आणि तुमचं जे टोकनचं जे इकोसिस्टम असते, ते कॉन्ट्रिब्यूट करणं स्टार्ट करा. तुम्ही काहीतरी तुमच्या ह्याच्यात वॉलेट बनवून ठेवा आणि त्याच्यात काही फंड ठेवा. तर तुम्ही ऑटोमॅटिकली ते मग मायनिंगचा कन्सेप्ट तुम्ही ऐकला असेल. एक मायनिंगचा म्हणून कन्सेप्ट असते, की वेअर यू कॅन माइन युअर बिटकॉइन, माइन युअर इथेरियम, ऑल दोज थिंग. हे मायनर्सला बेनिफिट मिळते आणि हे सगळे जे नोड्स असते, ते इंटेन्शनली जॉइन होते, की आता जे काही ब्लॉक फॉर्म होतात ब्लॉकचेनवर, ते
ब्लॉक त्यांनी एक्झिक्यूट केल्यानंतर त्यांचं नॉन्स जे असते ते फाइंड करून दिल्यानंतर त्याला काही रिवॉर्ड मिळते. अगर त्यांनी सक्सेसफुली हे जे ब्लॉक्स असते, ब्लॉक कंटिन्युअसली ब्लॉकचेनमध्ये ॲड होत राहते, राइट? कंटिन्युअसली ॲड झाल्यानंतर व्हेनेव्हर एनी यूजर इज गोइंग टू ॲड धिस ब्लॉक इन द ब्लॉकचेन, सो दे विल गेट रिवॉर्ड. ठीक आहे. ते रिवॉर्ड जेव्हा मिळते त्याचसाठी मग तो गॅसचा वगैरे कन्सेप्ट असतो. मी पब्लिक ब्लॉकचेनमध्ये एवढं डिटेलमध्ये नाही जाणार. पण त्याच्याचमुळे काय होते ना, याला तो नवीन एक स्वतःचा नोड सेटअप करू शकते. दॅट्स व्हॉट आय एम ट्रायिंग टू से, की हे याच्यात जे रिस्ट्रिक्शन नसते, कोणी पण नोड फॉर्म करू शकते, कोणी पण ट्रान्झॅक्शन पण याच्यात टाकू शकते. जसं आता हे कसं इथं स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बेस्डचं कन्सेप्ट असते, की मी स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट इथे लिहिला, तर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लिहू शकतो मी. आणखी त्याला पब्लिश करू शकतो माझ्या चेनवर आणि याचा एक्सेस करण्यासाठी सिंपल कोणी पण युजर ज्याच्याकडे वॉलेट आहे, MetaMask और समथिंग लाइक दॅट, तो वॉलेटच्या थ्रू त्याला इंटरॅक्ट करू शकते स्मार्ट कॉन्ट्रॅक्टला. ओके. तर हे काय झालं ना, इंटरॅक्शन इज अल्सो नॉट रिस्ट्रिक्टेड. कोणी पण त्या चेनला इंटरॅक्ट करू शकते आणि कोणी पण त्या पर्टिक्युलर त्याच्या नेटवर्क लेयरवर पण पार्ट बनू शकते. ठीक आहे. तर हे झालं एक मेजर डिफरन्स. हा झाला एक पब्लिक ब्लॉकचेनचा कन्सेप्ट. ओके. आता प्रायव्हेटमध्ये काय असते ना, प्रायव्हेटमध्ये सगळ्यात पहिले तर आता याच्यात जे असते नेटवर्क ते ऑलरेडी बनलेलं आहे. राइट. एकच नेटवर्क आहे, ते सगळेजण कुठून पण कोणी पण यूज करू शकते. प्रायव्हेटमध्ये आपण स्वतःचं नेटवर्क बनवतो. नेटवर्क जे आहे ना, आपण स्वतःचं बनतो आणि ते नेटवर्क इज ओन्ड बाय सम गव्हर्नन्स कम्युनिटी. म्हणजे सिंगल ओनर नसते याच्यातच. याच्यात पण मल्टिपल ओनर असते. पण ते जे पण ओनर आहे त्या नेटवर्कचे, ते नोन असते. म्हणजे ते माहिती आहे, की हे आता जसं मी याच्यात म्हटलं, की पब्लिकमध्ये माझे 100 नोड आहे. ठीक आहे. पब्लिकमध्ये माझे 100 नोड चालत आहे इन अक्रॉस 5 डिफरंट कंट्रीज. ओके. बट प्रायव्हेटमध्ये असं होऊ शकते, की मला आता हे जे माझं ब्लॉकचेन आहे, माझ्या बिझनेससाठीच बनवायचं आहे. फॉर एक्झाम्पल सप्लाय चेन. मला फक्त हे सप्लाय चेनसाठी बनवायचं आहे. आता सप्लाय चेन म्हणजे काय? जसं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो Walmart, राइट? Walmart किंवा आपलं DMart. एक खूप मोठी चेन आहे यांची, राइट? यांचं कंटिन्युअस ग्रॉसरीज आणि वेगवेगळे जे आयटम्स असते, त्यांना कलेक्ट करायचं असते. ॲट द सेम टाईम यांना हे पण मेक शुअर करायचं असते, की जे काही क्वांटिटी किंवा जे काही क्वालिटी आणि क्वांटिटी माझ्याकडे येत आहे, माझ्या वेअरहाऊसमध्ये येत आहे, ते जेन्युइन आहे, ते ऑथेंटिक आहे, कोणत्या गोष्टी एक्सपायर नाही झालेल्या आहे. कोणी काहीतरी मंदात त्यांचं ब्रेक करून मिलिशियस किंवा खराब ॲटमनी त्यांना पोहोचवत आहे, राइट? ह्या सगळ्या गोष्टी ते कसे टॅकल करणार? तर ते सगळ्या गोष्टी त्यांना एकदम मेंटेन करावं लागते, की हा वाला गुड इथून निघाला का? याची क्वांटिटी किती होती? क्वालिटी कशी होती? जेव्हा तो डिस्पॅच होते XYZ लोकेशनपासून आणि ABC लोकेशनवर पोहोचते, तेव्हा त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी सेमच आहे का? काही त्याच्यात गडबड झाली. तर ह्या गोष्टी ट्रॅक करण्यासाठी ते एक इन जनरल सप्लाय चेनची डेफिनेशन सांगत आहे, की सप्लाय चेन कसं वर्क करते. सप्लाय चेन इज नथिंग बट ट्रॅकिंग थिंग्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे मी काहीतरी सप्लाय करत आहे आणि मला मेक शुअर करायचं आहे, की जिथपर्यंत माझ्या ते एंड डेस्टिनेशनपर्यंत ते पोहोचत नाही, ते बरोबर ऑथेंटिक आहे आणि पोहोचल्यावर पण मला व्हेरिफाय करता आलं पाहिजे, की हे कुठून ओरिजिनेट झालं होतं आणि याने कोणता राउट घेतला आणि माझ्यापर्यंत ते कसं आलं. ठीक आहे. इन जनरल याला आपण सप्लाय चेन म्हणतो. ठीक. तर आता कोणी असं म्हणते कंपनी DMart सारखी, की मला माझं स्वतःचं ब्लॉकचेन बनवायचं आहे, माझ्या सप्लाय चेनला अजून स्ट्राँग बनवण्यासाठी. तर आता मला तुम्हाला एक प्रश्न पडू शकते, की चला ठीक आहे बा, सप्लाय चेन आहे, पण ते तर ऑलरेडी आहेच ना, त्याच्यात ब्लॉकचेनची काय गरज आहे? किंवा कुठे गरज पडू शकते? आता सगळ्यात मोठं चॅलेंज आजच्या वर्ल्डमध्ये हे आहे, की डेटा जो असते ना, डेटा इज इम्युटेबल. नाही, ट्रेडिशनल सिस्टममध्ये डेटा तुम्ही चेंज करू शकता. जसं आता माझ्यापाशी डेटाबेस आहे हे एक, ठीक आहे. मी एक DB बनवून ठेवलेला आहे. DBमध्ये कोणी काही टाकलं तर ते कसं चेंज होऊ शकते किंवा कोणी पण काही करू शकते. आता मिलिशियस युजर ना बाहेरचं नसते. खूपदा ऑर्गनायझेशनच्या अंदरचे जे मेन लोकं असते तेच खराब असते. तेच मिलिशियस ॲक्टर्स असते. त्यांच्याचमुळे पूर्ण जे सिस्टम आहे ते करप्ट होऊन जात असते. राइट? तुम्हाला एक्झाम्पल माहीतच असेल, पण द्यायची गरज नाही आहे. तर कसं असते ना, अंदरचे लोकं आपण कोणावर भरोसा नाही करू शकत, की याला मी अगर ठेवलेलं आहे, की चला बा तुझं काम आहे तुझ्या सिस्टमवर रेकॉर्ड अपलोड करणं, की कोण किती काय आणत आहे आणि तुला फक्त ते लॅपटॉपवर अपडेट करायचं आहे, की "हां बाबा, मला ABC युजरपासून एवढं-एवढं मटेरियल भेटलं आणि त्याची हे क्वालिटी होती." हे आता सगळं मॅन्युअल प्रोसेस आहे. याला कसं ऑटोमेट करू शकतो आपण आणि त्यांनी डेटाबेसवर केलं. पण तो मिलिशियस युजर असला, त्याने ते व्हेंडरनी त्याला 20,000 जास्तीचे दिले, की "भाई तू एक काम कर, माझी क्वालिटी ह्याच्याऐवजी हे टाकून दे आणि क्वांटिटी तू तुझ्या हिशोबाने टाक किंवा जेवढं आहे तेवढं टाक, पण क्वालिटी माझी हाय टाक, की हाय क्वालिटी प्रॉडक्ट होता." असं काहीतरी. तर मग ते जो ओनर आहे मेन, जो विकत घेत आहे, त्याचं तर नुकसान झालं ना.
तर हे असे खूप सारे एन नंबर ऑफ एज केसेस आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं फक्त याच्यातला. राइट. तर याला आपण कसं टॅकल करू शकतो? एक, की जो डेटा ॲड होत आहे ब्लॉकचेनवर, त्यावेळेस त्याला इम्युटेबल ठेवा. म्हणजे नो वन कॅन चेंज दॅट. ओन्ली द एकदा अगर ब्लॉकचेनवर कोणती गोष्ट गेली, तर ते चेंज नाही होत. दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट थिंग. आणखी हे एक बाय डिफॉल्ट अगर तुम्ही त्या सेम रेकॉर्डला अपडेट करत आहे किंवा काही चेंज करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं एक ऑडिट ट्रेल बनवते. ते म्हणजे त्याची हिस्ट्री जनरेट होते, की हा रेकॉर्ड पहिले असा होता आणि आता असा आहे म्हणून. ठीक आहे. तर एक प्रॉपर त्याची हिस्ट्री बनते ते. दॅट इज अल्सो व्हेरी इम्पोर्टंट. आणखी ॲट द सेम टाईम याच्यात आपण रिस्ट्रिक्ट करतो, की हे जे नेटवर्क आहे कोणाच्या म्हणजे कोण-कोण त्याच्यात स्टेक होल्डर असले पाहिजे. म्हणजे हू आर द प्लेयर्स इन माय दॅट नेटवर्क. कोण युजर आहे. युजरला आपण कंट्रोल करतो. जसं याच्यात युजर कोणी पण असू शकते. राइट. याच्यात तसं नसते. याच्यात युजर्स ऑलरेडी नोन असते, की माझे जे कस्टमर्स आहे किंवा माझे जे इंटरनल ऑर्गनायझेशनचे लोकं आहेत, त्यांना कोणाला रीड ऑपरेशन द्यायचं आहे, कोणाला राईट ऑपरेशन द्यायचं आहे. रीड राईट म्हणजे कोण त्याच्या ब्लॉकचेनवर डेटा लिहू शकते आणि कोण फक्त त्याच्याहून वाचू शकते माझ्या ब्लॉकचेनवर टाकलेला डेटा. त्या सगळ्या गोष्टी याच्यात नोन असते. ओके. आणि सगळ्यात इम्पोर्टंट कन्सेप्ट, सगळ्यात इम्पोर्टंट व्हाय पीपल चूज प्रायव्हेट ब्लॉकचेन व्हर्सेस पब्लिक ब्लॉकचेन. प्रायव्हेट ब्लॉकचेनमध्ये क्रिप्टोकरन्सी सारखा कन्सेप्ट डायरेक्ट नसते. आता पब्लिक ब्लॉकचेनमध्ये काय असतं ना, तुम्हाला कोणतं पण ट्रान्झॅक्शन करायचं असेल, जसं आता फॉर एक्झाम्पल Ethereumवर आहे मी. ही Ethereumची चेन आहे. मी Ethereumवर एक स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट होस्ट केला आणि मला इंटरॅक्ट करायचं. तर मला Ethereum माझ्या वॉलेटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. Ethereum अगर माझ्या वॉलेटमध्ये नसेल, तर मी कोणत्याच ॲक्टिव्हिटी परफॉर्म नाही करू शकत. जेव्हा असेल तेव्हाच मी करू शकतो. ठीक आहे. तसं ह्या प्रायव्हेट ब्लॉकचेनमध्ये नसते. ओके. प्रायव्हेट ब्लॉकचेनमध्ये का ना क्रिप्टोकरन्सीचा कन्सेप्टच नाहीये. कारण की हे प्रायव्हेट आहे. इट्स लाइक आता तुम्हाला अगर तुम्ही नोन युजर आहे ना, ओके. तुम्ही आमचेच युजर आहे, तर आम्ही तुम्हाला एक सेपरेट वॉलेट देतो. त्याच्यात तुम्हाला करन्सीची गरज नाही आहे. फक्त तुम्ही तुमच्या तुमचा एक क्रेडेन्शियल बनते याच्यात. तुमचं एक सर्टिफिकेट बनते, की तुम्ही आमचेच युजर आहे का नाही आहे. एक ते सर्टिफिकेट बनवतो याच्यात हर एक युजरसाठी. अगर तो युजर व्हॅलिड असेल, तर त्याचा सर्टिफिकेट आम्ही म्हणजे ते घेतात सर्टिफिकेट आणि दे चेक अगेन्स्ट द ब्लॉकचेन ऑन द त्याच्यात चेन कोडचा कन्सेप्ट असते, याच्यात पण स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. ते चेक करते सर्टिफिकेट आणि जेव्हा ते सर्टिफिकेट चेक झालं, तेव्हाच त्याला अलाउ करते आपल्या नेटवर्कच्या अंदर. ठीक आहे. तर हा एक मेन इम्पोर्टंट कंपोनंट आहे याच्यात, की तुम्ही डायरेक्ट यूज नाही करू शकत. पब्लिकली तुम्हाला नोन युजर बनावं लागते आणि याच्यात मल्टिपल नोड्स असते. मल्टिपल नोड्सच्या थ्रूच तुम्ही कनेक्ट करू शकता. म्हणजे ते आता ऑर्गनायझर्स असते, याच्यात पियरचा कन्सेप्ट आहे. आता याच्यात वेगळे टेक्निकल टर्म्स आहेत. जसं मी टेक्निकल टर्म सांगितलं म्हणजे सगळ्यात पहिले याच्यात चेन कोडचा कन्सेप्ट येते. चेन कोड इज इक्विव्हलंट टू स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट. बट लँग्वेज याच्यात डिफरंट आहे. हायपरलेजरमध्ये वेगळी असते. आता हायपरलेजर इज नॉट द ओन्ली प्रायव्हेट ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. हे पण आहे याच्यात. याच्यात R3 कोडा म्हणून आहे, कोरम म्हणून आहे. आणखी वेगवेगळे हायपरलेजर बेसू पण आहे. Ethereumचा पण एक प्रायव्हेट व्हर्जनचा नेटवर्क आहे. ठीक आहे. तर वेगवेगळे टेक्नॉलॉजीज आहे. पण सगळ्यात जास्त जो फेमस आहे आणि जो ऑर्गनायझेशन जास्त यूज करते, तो आहे हायपरलेजर फॅब्रिक. ओके. तर रिमेंबर दॅट. तर आता याच्यात टेक्निकल टर्म्स कोणकोणते आहेत? टेक्निकल टर्म्समध्ये सगळ्यात पहिले येते आपलं नेटवर्क. हा एक नेटवर्क सेटअप करण्याचा टेक्निकल टर्म ऑल टुगेदर. नोड, याच्यात जो वेगळे नोड असते, जसे मी हे नोड सांगितले, तो नोड. त्या नोडमध्ये काय असते? नोडमध्ये पियर असते, मग लेजर असते. लेजरच्या पियरच्या अंदर मग स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट असते. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट इज लाइक चेन कोड आणि हे क्लब करून एक चॅनल पण बनवते. याच्यात आता कसं असतं ना, याच्यात जसं आपण म्हणतो, की हे एक ॲज अ सिंगल चॅनल एकाच ब्लॉकचेनमध्ये मल्टिपल चॅनल्स आपण क्रिएट करू शकतो. ते पण एक कन्सेप्ट आहे. एम-एस-पी असते याच्यात. एम-एस-पी इज नथिंग बट द मेंबरशिप सर्व्हिस प्रोव्हायडर. जसं आता हे आयडेंटिटी मॅनेजमेंट आणि क्रिप्टोग्राफिक, क्रिप्टोजन्स मॅनेजमेंट हे सगळ्या गोष्टी एम-एस-पीच्या थ्रू होतात. तर हे एक पर्टिक्युलर व्हेरी हाय लेव्हल व्ह्यू ऑफ प्रायव्हेट ब्लॉकचेन. ओके. तुम्हाला याच्यात आता काही डाउट्स आहे का? किंवा काही प्रश्न? एनी क्युरियस क्वेशन्स? किंवा तुम्हाला आता काय समजलं जेव्हा मी सांगितलं प्रायव्हेट ब्लॉकचेन, तर व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय प्रायव्हेट ब्लॉकचेन? कॅन एनीवन एक्सप्लेन मी? व्हॉट इस प्रायव्हेट ब्लॉकचेन? ओके, ओके, ओके. नो प्रॉब्लेम. लेट्स प्रोसीड.
अरे माझं पेन काऊन नाही चालत आहे? ठीक आहे. तर आता ह्याच्यात आता मी तुम्हाला अजून एक व्हेरी की इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन सांगतो. हे जे प्रायव्हेट ब्लॉकचेन आहे, स्पेसिफिकली याचा स्कोप काय आहे? हे कुठे-कुठे सध्या यूज होत आहे करंटली. ओके. सो आय डिड व्हेरी स्मॉल रिसर्च आणखी मला हे माहीत झालं, की हे खूप साऱ्या जागी यूज होत आहे. जसं ब्लॉकचेन डॉट जी-ओ-व्ही डॉट इन आय थिंक गव्हर्नमेंट ऑफ या इंडियन गव्हर्नमेंट स्पेसिफिकली प्रायव्हेट ब्लॉकचेनमध्ये खूप डीपमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि त्यांचे खूप सारे पी-ओ-सी प्रोजेक्ट्स पण चालू आहे. हा वाला टॅब दिसतोय माझा ब्लॉकचेन गव्हर्नमेंट डॉट इन वाला? सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. हा इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, राइट? आणखी तुम्ही बघू शकता याच्यात, की हे जे आहे लिहिलेलं आहे इथं ब्लॉकचेन प्रॉडक्ट्स, राइट? 6 ब्लॉकचेन प्रॉडक्ट्स. तर हे बघा, सर्टिफिकेट चेन, डॉक्युमेंट चेन, ड्रग लॉजिस्टिक चेन, ज्युडिशरी चेन, प्रॉपर्टी चेन, इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम. हे सगळे जेवढे 6 प्रोजेक्ट मेन्शन केले आहे ना, ते सगळे प्रोजेक्ट प्रायव्हेट ब्लॉकचेन आहे ॲक्चुअली. ठीक आहे. आणखी यांचे काही लाईव्ह प्रोजेक्ट पण आहे. जी-एस-टी चेन, ब्लड चेन, लँड रेकॉर्ड्स, आसाम, स्टेट लेव्हल आणि काही सेंट्रल लेव्हल प्रोजेक्ट्स आहे सगळे. पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम. हे तर प्रोजेक्ट्स असे आहेत ते ऑलरेडी पब्लिकली दाखवत आहे, की आम्ही याच्यात हे करत आहे म्हणून. ठीक आहे. आमचं काम याच्यात चालू आहे आणि याच्यात काही लाईव्ह चेन पण आहे. तुम्ही पण एक्सप्लोर करू शकता. पण याच्या व्यतिरिक्त खूप काही इंटरनल लेव्हलवर म्हणजे कसं आता ना गव्हर्नमेंटची खूप वेगळी हायरार्की असते. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट, राइट? आणि ते मग रिजनल गव्हर्नमेंट असते. ते वेगवेगळे स्तरावर वेगवेगळ्या लेव्हलचे प्रोजेक्ट चालू आहे ब्लॉकचेनमध्ये आणि हे सगळे याचे जे स्कोप आहे ते पब्लिकमध्ये कमी आहे, प्रायव्हेटमध्ये जास्त आहे. पब्लिकमध्ये कमी का आहे? लिमिटेशन्स येते त्याच्यात क्रिप्टोकरन्सीचा. ओके. तर येस, लेट मी जस्ट टेक वन मोर लेट मी ट्राय वन मोर थिंग. ओके. तर आता याच्यात सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट ही व्हाय दे आर युजिंग दी प्रायव्हेट ब्लॉकचेन ओव्हर पब्लिक ब्लॉकचेन. तर मेजर कन्सेप्ट जसं मी सांगितलं होता क्रिप्टोकरन्सीचा एक कन्सेप्ट येऊन जाते. क्रिप्टोकरन्सी इज लाइक आता पब्लिक ब्लॉकचेनमध्ये काय असतं ना, कोणतं पण ट्रान्झॅक्शन करण्यासाठी तुम्हाला युजरमध्ये वॉलेटमध्ये फंड असणं गरजेचं आहे, राइट? जस्ट अ सेकंड. फंड असणं गरजेचं आहे त्या सिस्टममध्ये वॉलेटमध्ये आणि जेव्हा फंड असेल तेव्हाच ते कोणतं पण इंटरॅक्शन करू शकते आपल्या ब्लॉकचेनपर्यंत. नाहीतर ते नाही करू शकत. ओके. टू अव्हॉइड ऑल दोज थिंग्स टू अव्हॉइड ऑल दोज थिंग्स गव्हर्नमेंट काय इनिशिएट करत आहे? का आपण आपलं स्वतःचं प्रायव्हेट नेटवर्क बनवायचं, राइट? युजर्सला ऑनबोर्ड करायचं आणि युजर्सला लेट देम इंटरॅक्ट विथआऊट युजिंग एनी क्रिप्टोकरन्सी. तर याच्यात काय होतं ना, युजरला डायरेक्टली काही फंड इन्व्हॉल्व नाही करावं लागत. क्रिप्टोकरन्सी नाही आहे आणि सगळ्यात इम्पोर्टंट क्रिप्टोकरन्सीचे लॉज आणि कंप्लायन्स इज ह्यूज. कारण का तो अल्टिमेटली काय होतं ना, जेव्हा आपण क्रिप्टोकरन्सी इन्व्हॉल्व होते, ती क्रिप्टोकरन्सी इज नॉट जस्ट फॉर एनी कंट्री स्पेसिफिक. हे पूर्ण रिजनमध्ये अप्लाइड होते, राइट? आणखी याची व्हॅल्युएशन डिपेंड्स करते ग्लोबल मार्केटच्या हिशोबाने. आणखी तुम्हाला एक आपण तुम्ही बॅक ट्रेस नाही करू शकत डायरेक्टली, की कोण कोणता युजर इज लिंक्ड टू युअर आधार कार्ड ओर नॉट. हू इज द रिअल आयडेंटिटी बिहाइंड दॅट. इट्स डिपेंड हे सगळं व्हॅरी करते कंट्री टू कंट्री. अगर कंट्री सपोर्ट करत असेल, की तुम्ही जेव्हा वॉलेट यूज करता तुमच्या क्रिप्टोकरन्सी वॉलेट, तर तुमची के-वाय-सी झालीच पाहिजे किंवा तुम्हाला ते आधार आयडेंटिटी तुम्हाला तिथं असलीच पाहिजे. तेव्हाच तुम्ही वॉलेटसोबत इंटरॅक्ट करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टच वॉलेटसोबत इंटरॅक्ट करत आहे. कारण का पब्लिक ब्लॉकचेनवर फक्त तुमचा ॲड्रेस दिसते एक. तुमची रिअल आयडेंटिटी नाही दिसत. जसं अक्षय कोणता ट्रान्झॅक्शन करत असेल पब्लिक ब्लॉकचेन म्हणजे इथेरियम किंवा पॉलिगॉनवर, तर तिथं फक्त एक ॲड्रेस म्हणून दिसते. असं नाही माहीत पडत का तो ॲड्रेस डायरेक्टली अक्षयचा आहे म्हणून. तर हा एक चॅलेंजेस असते आपल्या पब्लिक ब्लॉकचेनमध्ये. ओके. पण प्रायव्हेटमध्ये काय असते, आता मी अगर कोणती पण काही ट्रान्झॅक्शन केलं, तर त्यांना माहीत असणार की येस हे अक्षयचंच आहे आणि अक्षयनीच हे याचं सर्टिफिकेट आपल्यापाशी आहे का म्हणजे त्याच्या सर्टिफिकेटच्या थ्रू कोणती पण गोष्टी ट्रॅक होणार. तर ते ही एक सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट त्याच्यात पण आपण प्रायव्हेट ब्लॉकचेनमध्ये
कन्सिडर केल्या जाते. दॅट्स व्हाय एव्हरीवन इज युजिंग दी प्रायव्हेट ब्लॉकचेन ओव्हर द पब्लिक ब्लॉकचेन. ओके. नाऊ वी हॅव हिअर फ्यू इम्पोर्टंट थिंग्स. व्हॉट आर द टेक वी गोना यूज? आता मला सांगा सगळ्यात पहिले कोणाकोणाला WSL लाइक Linux. Linux, are you good with the Linux or Ubuntu? How many of you are good with the Linux or Ubuntu? ओके. कूल, कूल, कूल. कारण का हँड्स ऑनसाठी आपल्याला सगळ्या गोष्टी आपण Linuxवरच करू. तुमच्यापाशी Windows लॅपटॉप आहे का Linux कोणता आहे लॅपटॉप? बोथ. यू सेड बोथ और Ubuntu? बोथ. ओके, कूल. तर वी नीड Ubuntu फॉर धिस, Ubuntu और Linux. अँड दॅन राइट ऑर्डरिंग सर्व्हिस ह्या सगळ्या गोष्टी इथं आहे. ओके. पण आता लेट मी चेक इट अगेन. हां, गुड. तर माझं हे प्रॉपर एडिटर इज अल्सो बॅक, सो आय कॅन एक्सप्लेन यू इन अ बेटर वे नाऊ. तर मला आता प्रश्न आहे काही, मला सांगा कन्सेन्सस. कन्सेन्ससचं नाव तुम्ही ऐकलंय पहिले? हां, हो, गुड. व्हॉट इस मीन बाय कन्सेन्सस? गाईज कन्सेन्सस व्हेरी इम्पोर्टंट. विथआऊट कन्सेन्सस ब्लॉकचेन इज नथिंग. हां, प्रूफ ऑफ वर्क, प्रूफ ऑफ स्टॅक, राइट? आणखी ॲक्ट ॲज अ व्हॉट? रूल बुक. ओके. आणखी? बॉयज पहा, पहा, पहा कसे खाली पाय आहेत ते की भाई असेच प्रस्थान करा वा. सांगा पटापट सांगा. डेफिनिशन. कन्सेन्सस म्हणजे काय? चला ठीक आहे. प्रूफ ऑफ वर्क. प्रूफ ऑफ वर्क म्हणजे काय? प्रूफ ऑफ वर्कमध्ये काय होतंय? सांगा, सांगा, सांगा. हं, हं. हो. नाही, नाही. हे बघा, मी तुम्हाला सांगतो. सोपं आहे. एक लक्षात घ्या, की तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाणार ना, त्यांचा सगळ्यात पहिला प्रश्न हाच असणार आहे. व्हॉट इस कन्सेन्सस? व्हॉट काइंड ऑफ कन्सेन्सस यू नो? अँड प्लीज एक्सप्लेन मी कन्सेन्सस इन इन डिटेल. ठीक आहे. तर कन्सेन्सस जेव्हा म्हणतो ना, तर त्याचे एक सर्टन स्टेप्स आहे. त्याची एक प्रॉपर डेफिनिशन्स आहे प्रूफ ऑफ वर्कची. प्रूफ ऑफ वर्क कसं काम करते, हे तुम्हाला शिकवलेच असेल 100%. मी तर एवढं शुअर आहे म्हणा. आहे ना? सांगा मला ते कसं काम करते. असू द्या गलत, पण ॲट तुम्हाला काहीतरी अंडरस्टँडिंग असली पाहिजे. तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो हे हायपरलेझरच्या ह्याच्यात पण. सांगा, सांगा. अरे बाबा! प्रूफ ऑफ वर्क मायनर कन्सेप्ट असते त्याच्यात. लाइक मायनिंग होते राइट? ब्लॉक मायनिंग आणि ब्लॉक गेट ॲडेड इंटू द ब्लॉकचेन. हाऊ इट गेट ॲडेड. नॉन्सचा कन्सेप्ट सांगितला असेल, की नॉन्स फाइंड होते पहिले. त्याच्यानंतरच जो व्हॅलिडेट करतो त्याला, मग तो ॲड करतो ब्लॉकचेनमध्ये. करेक्ट? ठीक आहे, ठीक आहे. नो प्रॉब्लेम. प्रूफ ऑफ स्टेक, प्रूफ ऑफ स्टेक सांगितलं तुम्हाला समजावून? हो. व्हॉट इट इस?
हं, हं, हं. परत एकदा मला ऐकायला नाही आलं बरोबर. परत. हं. रिड्यूस द अमाउंट ऑफ कॉम्पिटिशन पॉवर. ओके. ठीक आहे. दॅट इस द इम्पॅक्ट ऑफ प्रूफ ऑफ स्टेक. बट ते काय करते? तिथे त्याचा उपयोग केल्यानंतर होते रिड्यूस इन द कॉम्पिटिशन पॉवर. बट व्हॉट ही डूज आयडियली. ते असं काय करते, की ते यूज केल्याने आपण कॉम्पिटिशन पॉवर रिड्यूस करत आहे. असा कोणता तो अल्गोरिदम किंवा असं कोणता लॉजिक यूज करते आपल्या कन्सेन्सस मेकॅनिझममध्ये? भाई मुलं फक्त काही नाही, फक्त हसायचं काम करताय मुलं. काहीच नाही करत आहे. काय माहीत कशाचा हसा येत आहे यांना तर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एकदम हाय लेव्हलमध्ये मी तुम्हाला आता ना पटकनच प्रूफ सॉरी कोणतरी म्हणताय काय? ओके. प्रूफ ऑफ स्टेक आणि प्रूफ ऑफ वर्क पटकन एक्सप्लेन करतो आणि नंतर मग हायपरलेजरचे कन्सेन्सस एक्सप्लेन करतो याच्यापुढं. अ, परफेक्ट. कूल. हे बघा. अरे! अरे यार! या प्रूफ ऑफ वर्क. जस्ट नेग्लेक्ट धिस सी. प्रूफ ऑफ वर्क. प्रूफ ऑफ वर्क म्हणजे काय म्हणते, जसं आपण त्याची डेफिनिशन आहे त्याच्या नावात लपलेली आहे. प्रूफ ऑफ वर्क. म्हणजे आपल्याला प्रूफ द्यावं लागते, की तुम्ही वर्क केलाय की नाही केलाय. ओके. सो हाऊ यू आर गोइंग टू डू दॅट? जसं मी म्हणत होतो ब्लॉकचेन एक ब्लॉकचेन असते अशी, ब्लॉक बाय ब्लॉक ॲड होते याच्यात, राइट? आणखी हे जे ब्लॉकचेन आहे ना, हे एकापाशी नसते. हे ब्लॉकचेन मल्टिपल नोड्स पाशी असते, राइट? नोड ज्याला कलेक्ट करून ठेवते. हा एक नोड झाला. यालाच कनेक्टेड एक दुसरा नोड असेल, राइट? त्याच्यापाशी पण असा ब्लॉक्समध्येच ब्लॉकचेन असेल ॲड. इथं पण एक असं नोड असेल. याला नोड 1 म्हणू शकतो आपण. याला नोड 2 म्हणू शकतो. याला नोड 3 म्हणू शकतो. ओके. याच्यामध्ये पण अशी सेमच ब्लॉकचेन असते. आणखी काय असते ना, सगळ्यात इम्पोर्टंट लक्षात घ्या, हे जे नोड्स असते, एका दुसऱ्यासोबत कनेक्टेड असते. ओके. कनेक्टेड असते आणि एका दुसऱ्यासोबत कनेक्टेड असल्यामुळे हे यांना याला सिंक करावं लागते कंटिन्युअसली. सिंक करण्यासाठी ते ब्लॉकचेन सिंक करण्यासाठी जो अल्गोरिदम यूज होते, राइट? टू मेक शुअर दॅट की हा वाला नोड याच्यात जास्त नंबरचे नोड्स नाही आहे, हे ब्लॉक नाही आहे, याच्यात जास्त नंबरचे नाही आहे किंवा याच्यात कोणता जो डेटा आहे त्या ब्लॉकमधला तो गलत नाही आहे किंवा याच्यातला जो डेटा आहे तो गलत नाही आहे. सगळे जे सिंकमध्ये असले पाहिजे. सगळ्यांपाशी सेम कॉपी असली पाहिजे विथ द सेम एक्झॅक्ट नंबर ऑफ ब्लॉक्स आणि सगळ्यांचा टाईम स्टॅम्प पण सेम असला पाहिजे ब्लॉक क्रिएशनचा. हे पूर्ण प्रोसेसला, ह्या सिंकिंग प्रोसेसला कन्सेन्सस म्हणतात. कन्सेन्सस असते तो प्रूफ ऑफ वर्क. कन्सेन्सस इज लाइक प्रूफ ऑफ वर्क, प्रूफ ऑफ स्टॅक. आता प्रूफ ऑफ वर्क काय करतं सगळ्यात पहिले, आता काय म्हणते ते चला बा तुम्हाला हे ब्लॉक क्रिएट करायचं आहे, राइट? तर आता असे हे नोड झाले. आता याच्यात खूप सारे वेगळे व्हॅलिडेटर नोड असते. व्हॅलिडेटर नोड आणखी मायनर नोड इज नथिंग बट द व्हॅलिडेटर नोड. ते दोन्ही सारखेच असते लगभग. आता मायनर काय करतात? लाइक एंड युजर. आता जसं इथे एक एंड युजर आहे म्हणा. एंड युजरनी काही ट्रान्झॅक्शन एक इनिशिएट केला. ओके. ट्रान्झॅक्शन इनिशिएट केला, तर ट्रान्झॅक्शन तो ब्लॉकचेनवर जातो सगळ्यात पहिले. तो आयडेंटिफाय करतो की काय ट्रान्झॅक्शन काय आहे आणि नंतर हे ट्रान्झॅक्शनला चेनमध्ये ॲड करण्यासाठी त्यांना एक ब्लॉक बनावं लागतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इन नेक्स्ट 1 मिनिट दे गॉट 10 डिफरंट ट्रान्झॅक्शन. तर हे मायनर्स काय करतात, ह्या 10 डिफरंट ट्रान्झॅक्शनला कॅच करतात. आता हे एक मायनर नाही राहत, असे खूप सारे वेगवेगळे मायनर्स असते. ठीक आहे. वेगवेगळे सगळ्या इकडे नोड्स असते. ते मायनर्स जसं कोणी ट्रान्झॅक्शन केला, तर त्यांना माहीत पडून जाते. सगळ्यांना नोटिफिकेशन येऊन जाते, की हे 10 नवीन ब्लॉक्स ॲड झाले बा. तर ते सगळेजण जातात. सगळेजण आपल्या हे ट्रान्झॅक्शनला कॅच करतात
आणि त्यांचं काम चालू होऊन जाते, की भाई मला ब्लॉक फॉर्म करायचा आहे. त्यांचा अल्टिमेट अजेंडा असते, की मला ब्लॉक बनवायचा आणि माझा जो ब्लॉक आहे तो ब्लॉकचेनमध्ये ॲड झाला पाहिजे. हा त्यांचा अजेंडा असते, हा त्यांचा हेतू असते करण्याच्या मागे. तर ते काय करते, ते ब्लॉक मायनिंग करणं स्टार्ट करते. आता ब्लॉक मायनिंग करण्याचा अर्थ असा आहे, जेव्हा आपण ब्लॉकचं जे डायग्राम बघतो त्याच्यात त्याची ब्लॉक हॅश असते, राइट? मर्कल ट्री असते, मर्कल रूट असते, प्रिव्हियस हॅश असते आणि त्याचं एक नॉन्स असते हर एक ब्लॉकमध्ये. नॉन्स इज लाइक आता हे नॉन्स एवढं डिटेलमध्ये नाही जाणार मी. ते क्रिप्टोग्राफिकली डेफिनेशन असते. ते मेक शुअर करते की तुमचा ब्लॉक ऑथेंटिक आहे की नाही आहे. तुम्ही जे हॅश डिफिकल्टी लेव्हल म्हणते याला. म्हणजे जसं डिफिकल्टी लेव्हल इन द सेन्स अ, कोणी माझा फंडामेंटल ऑफ ब्लॉकचेनचा एक मी Udemy कोर्स पाठवला होता. तो प्लीज चेकआउट करजा. त्याच्यात मी जे सांगत आहे ना, हे एकदम प्रॉपर ग्राफिकली मी वेबसाईटच्या थ्रू एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. सगळ्या गोष्टी. तर डिफिकल्टी लेव्हल म्हणजे आता 0 माझा जो हॅश बनते ना अल्टिमेटली, त्यांचा सगळ्यांचा एक ब्लॉक आयडी असते, हॅश असते, प्रिव्हियस हॅश. तो हॅशची डिफिकल्टी लेव्हल किती असली पाहिजे? तर डिफिकल्टी लेव्हल जेवढी जास्त असेल, तेवढा जास्त तो नंबर ऑफ झिरोज असते आणि जेवढे जास्त नंबर ऑफ झिरोज, तेवढे जास्त त्याला नॉन्सला कॉम्प्यूट करायला पॉवर लागते. म्हणजे पॉवर लागतं म्हणजे जीपीयू लागते, सीपीयू लागते, प्रॉपर इलेक्ट्रिसिटी लागते. त्यांचं सर्व्हर तेवढं कॉम्प्युटेशनली स्ट्रॉंग असलं पाहिजे, राइट? तर हे हॅश काय करते? हॅश हे जनरेट करते. हॅश जनरेट झाल्यानंतर जसं त्यांनी हे एका 10 ब्लॉकचा हॅश एक जनरेट केला. लेट्स से 1, 2, 3, 4, 5, 6 समथिंग लाइक दॅट आणि तो हॅश तो पूर्ण कम्युनिटीमध्ये पूर्ण ते नॉन्स बाकीच्यांना पहिला एक कोणीतरी जनरेट करतो आणि ज्यांनी जनरेट केलं ते बाकी सर्वांसाठी तो सांगतो, की "पहा मी जनरेट केला तुम्ही हे चेक करा." मग जी बाकीचे जे मायनर्स आहे उरलेले ते चेक करते आणि त्याला मेजॉरिटी 51% नोड्सनी अगर त्यांना सांगितलं, की "येस, धिस इज करेक्ट. धिस इज व्हॅलिड नॉन्स." ते नॉन्स व्हेरिफिकेशन करणं इज अ ईझी टास्क, बट नॉन्स जनरेट करणं इज अ डिफिकल्ट टास्क. ठीक आहे. म्हणून जो नॉन्स जनरेट करतो आणि ज्याचा नॉन्स आयडेंटिफाईड होऊन ब्लॉकचेनवर ॲड होतो, म्हणजे त्याचा ब्लॉक ॲड होतो, त्याला रिवॉर्ड मिळते. इन एक्सचेंज त्याला रिवॉर्ड मिळते, की "हां बाबा, तुला चांगलं काम केलं. तुझा ब्लॉक इज अ करेक्ट. तुम्ही जे काही रिसोर्सेस युटिलाइज केला आतापर्यंत, मी तुला त्याचं बिटकॉइन." आता फॉर एक्झाम्पल अगर आपण बिटकॉइन एक्झाम्पल दिला, तर यांचं एक फिक्स असते मायनिंग्सला एवढा रिवॉर्ड मिळेल म्हणून. त्याचा रिवॉर्ड पूल असते जनरेटेड. त्या पूलच्या थ्रू त्यांना रिवॉर्ड मिळते आणि धिस इज द एक्झॅक्ट प्रोसेस ऑफ मायनिंग द क्रिप्टोकरन्सी. जेव्हा कोणता टोकन मायनर्सपाशी जाते ना, तर तो एक नवीन टोकन जनरेट होत असते इकोसिस्टममध्ये. तो कुठून ट्रान्झॅक्ट नाही होत डायरेक्टली. तो जनरेट होते फ्रॉम झिरोथ ॲड्रेस. तर हे याला मायनिंग प्रोसेस म्हणते, की नवीन क्रिप्टोकरन्सी जनरेट झाला माझ्या इकोसिस्टममध्ये आणि मग मायनर जेव्हा त्याला काही स्पेंड करायचं असेल, तर तो मग ब्लॉकचेनमध्ये सर्क्युलेट होतो तिथून. तर दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट अल्टिमेटली जसा त्याचा ब्लॉक ॲड होऊन जाते ब्लॉकचेनवर, त्याचा कन्सेन्सस तिथं कंप्लीट होऊन जाते. म्हणजे त्यांनी त्याचा ब्लॉक सक्सेसफुली कमिट केला लेजरवर. धिस इज अ टेक्निकल टर्म. लेजर इज नथिंग बट द ब्लॉकचेन. कमिट इन द सेन्स माझा तो ॲडेड झालेला सक्सेसफुली. जेव्हा त्याचा ब्लॉक कमिट होते त्या ब्लॉकचेनवर, दॅट्स वी कॉल्ड की तुझा एक कन्सेन्सस कंप्लीट झालेला आहे. ओके. आणि हे का होते म्हणजे याच्या मागे अजून एक खूप साऱ्या गोष्टी होते, की ते इट्स नॉट जस्ट डायरेक्टली तो ब्लॉक नॉन्स करेक्ट आहे तर ठीक आहे ॲड होऊन जाते. नाही, ॲट द सेम टाईम दे विल चेक की सगळे जे नोड्स आहे त्यांनी पण तेच जनरेट केलं का? म्हणजे ते सगळे व्हेरिफाय करते इफ दे सेड की "येस बाबा आम्ही पण हेच करत होतो आणि आमचा नॉन जनरेट नाही झाला. पण याचा जो नॉन जनरेट झाला तो करेक्ट आहे. आम्ही व्हेरिफाय करू शकलो प्रॉपरली." आणखी सगळे नोड्स मग त्यांना ॲड करते ब्लॉकमध्ये आणि नंतर ते चेक करतात की येस एव्हरी नोड हॅज द सेम कॉपी ऑफ इट नॉट. सगळ्यांसोबत सेम कॉपी असली पाहिजे. दॅट इज अल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यांजवळ जेव्हा सेम कॉपी असते, तेव्हा तो ब्लॉकचेन प्रॉपरली सिंक होतो. आणखी to keep blockchain safe and secure, that's why we use the consensus. But proof of work consensus is the very old one. आता याच्यात लिमिटेशन कसं आहे ना, लिमिटेशन म्हणजे आता मला जे काही नवीन ट्रान्झॅक्शन कोणाला मिळालं, तर सगळे जे नोड असते, मायनर 1, 2, 3, 4, 5 सगळे लोकं एकाच टाईमला त्याला कॉम्प्युटेशन करणं चालू करून देते. ठीक आहे. कॉम्पिटिशन चालू करते म्हणजे विनर एकच असते. पण त्याचं काम खूप जण करत आहे. ठीक आहे. एवढे जण काम करत आहे, पण विनर इज वन, ओन्ली वन. ओके. तो विनर वन आहे, तर बट बाकीच्यांनी जेवढे कोणाचं होऊ शकते 90% पर्यंत कंप्लीट झालं, कोणाचं होऊ शकते 80% कमी झालं, कोणाचं होऊ शकते 99% पर्यंत त्याचं होत आलं. पण त्याच्या पहिलेच कोणीतरी त्याचं नावच पब्लिश करून दिला. ठीक आहे. तर हे काय होतं ना, ज्यांनी पण 80% 90% किंवा 50% एनर्जी आपली युटिलाइज केली, त्या लोकांची एनर्जी वेस्ट गेली ना. जिथपर्यंत त्यांचं पूर्ण सक्सेसफुली कमिट होत तिथपर्यंत त्यांना रिवॉर्ड मिळत नाही. ओके. तर मग दॅट वी कॉल्ड ॲज वेस्टेज ऑफ रिसोर्सेस.
म्हणून जेव्हा स्टार्टिंगमध्ये ब्लॉकचेन आला, तर त्यांना खूप जास्त हे भारी मात्रामध्ये हे बॅकस्लॅश झालं होतं, की भाई तुमचं जे टेक्नॉलॉजी आहे चांगली आहे, पण याच्यात हेवीली कॉम्प्युटेशनल आहे. मायनिंगसाठी खूप हार्म आहे. एन्व्हायर्नमेंटली धिस इज व्हेरी डिझास्टर ऑर व्हेरी बॅड फॉर एन्व्हायर्नमेंटल. कारण का दिस सिम्पली इट विल रिमूव्ह द कार्बन फुटप्रिंट इन द एन्व्हायर्नमेंट, राइट? जेवढं जास्त तुमचं कॉम्पिटिशन वाढेल, तेवढं जास्त कार्बन फुटप्रिंट वाढेल तुमच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये. दॅट इज हाऊ दे पिच इट. तर मग याच्यासाठी सोल्युशन काय आहे? याचं सोल्युशन कसं होऊ शकते? सोल्युशन मग यांनी काढला, की चला बाबा प्रूफ ऑफ वर्क पासून आपण प्रूफ ऑफ स्टेकवर मायग्रेट करायचं. प्रूफ ऑफ वर्क इज सो हेवीली कॉम्प्युटेशनल. तर प्रूफ ऑफ स्टेक काय म्हणते? याच्यात पण सारखंच होते. पण यांनी याच्यात व्हेरी स्मार्टली एक मूव्ह चेंज केला. तो मूव्ह कोणता चेंज केला? त्यांनी सगळ्यात पहिले कंडिशन ठेवली, की जे काही माझे मायनर आहे, ते मायनर कोणी पण नाही बनू शकत. ओके? टू बी अ मायनर इन द इकोसिस्टम तुम्हाला काहीतरी टोकन होल्ड करावं लागेल. फॉर एक्झाम्पल मी इथेरियम म्हणत आहे. ओके. इथेरियम ब्लॉकचेनचा मला नोड बनायचा आहे. तर ते काय म्हणते इथेरियमवर इथेरियम करन्सी असते. त्याची मेन टोकन इज इथेरियम. इथेरियम टोकन, इथेरियम चेनवर. तर ते म्हणते की तुम्ही इथेरियमचे मिनिमम फॉर एक्झाम्पल ते म्हणेन की तुम्ही ना इथेरियम 100 टोकन ऑफ इथेरियम यू शुड मस्ट हॅव इन युअर वॉलेट. आता मायनर आहे तर त्याचा वॉलेट कनेक्टेड असते त्याच्यासोबत. ते म्हणते की तुम्ही ना वॉलेट एक कन्सेप्ट ठेवा की स्टेकिंग. प्रूफ ऑफ स्टेक. स्टेक इज नथिंग बट तुम्ही किती स्टेक करता त्या इकोसिस्टममध्ये. ते म्हणते ते मायनर आहे ना तुम्ही, तुम्हाला माइन करायचं आहे ना, चला बाबा तुम्ही माइन करू शकता. बट आमची एक कंडिशन काय आहे, की तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये 100 इथेरियम असलेच पाहिजे. दॅट इज फर्स्ट कंडिशन. तर मग हे झालं ओके ठीक आहे. मग मग याने काय होते जे सीरियस मायनर्स आहेत तेच पूर्ण इकोसिस्टममध्ये राहिले. जे फक्त टाईमपास करायसाठी आले होते किंवा फक्त एक्सप्लोर करायसाठी आले होते, का नाही बाबा माईक केल्यानंतर मला क्रिप्टोकरन्सी माझ्या वॉलेटमध्ये येते. तर ते सगळे एलिमिनेट झाले आपल्या इकोसिस्टममधून डायरेक्टली खूप सारे लोकं. तर मग लिमिटेड लोकं उरले आणि त्याच्यात पण हा पहिला झाला, की तुमच्या ह्याच्यात वॉलेटमध्ये मिनिमम अमाउंट असलं पाहिजे, स्टेक असली पाहिजे आणि दुसरा जेव्हा कोणी नवीन ट्रान्झॅक्शन जेव्हा इनिशिएट होते, तर तेव्हा ते सर्वांना नाही पाठवत तो ट्रान्झॅक्शन माईन करण्यासाठी. तो रँडमली मायनर्समधून एका मायनरला सिलेक्ट करतो आणि तो त्याला पाठवतो ब्लॉक आणि तोच व्यक्ती, ज्याला तो पाठवलेला तोच व्यक्ती त्याला माईन करतो आणि त्याचा नॉन्स फाइंड करून त्याला सर्क्युलेट करतो, की माझा नॉन्स हा आला. बाकीचे मायनर्स त्याला व्हॅलिडेट करते. ते क्रॉस व्हेरिफाय करते, की हो, याचा नॉन्स बरोबर आहे की नाही आहे. असला तर ठीक आहे बाबा, नसला तर मग दुसरा मायनर त्याला माईन करते. ठीक आहे. तर दॅट्स हाऊ दे चेंज इट स्मार्टली. तर याने काय झालं, जो आता ॲट अ टाईम भलेही चला ठीक आहे कमी झाले, पण ॲट अ टाईम आता सपोज 100 ऑफ मायनर्स असेल, तर 100 पैकी कोणी 90% 50% केलं असतं ते पूर्ण कमी झालं आता डायरेक्ट खतम. ज्याचा ब्लॉक ॲड होत आहे, राइट? ज्याला रिवॉर्ड मिळत आहे तोच फक्त त्याची कॉम्पिटिशन पॉवर युटिलाइज कराल, बाकीचे कोणी करतच नाही. ठीक. तर पूर्ण मग सिस्टम ऑटोमॅटिकली डाउन साइज झाला. आता कॉम्पिटिशनॅलिटी इज व्हेरी फास्ट. कोणाला जास्त रिसोर्स युटिलाइज करायची नाही आहे. अल्गोरिदम ऑटोमॅटिकली स्पीड अप झाला कारण का सगळ्यांची वेट करावंच नाही लागत तुम्हाला. ज्यांनी पहिलं केलं फक्त ठीक आहे यांनीच पहिलं केलं बा तुम्ही फक्त इमिडिएटली व्हेरिफाय करा. इमिडिएटली पुट करा आपल्या लेजरमध्ये. So this is a major difference between proof of stake आणि proof of work. Got it guys? समजलं? What is difference between proof of stake and proof of work? आता सांगा काय मग? डिफरन्स सांगा आता मला. Okay, no worries. Let's move on. So you understand proof of work आणि proof of stake? I hope तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर आपला व्हिडिओ परत पाहायचा. ठीक आहे? I'll upload it on YouTube. Now let me go through the proof of, not proof of. Now we have a raft consensus for Hyperledger Fabric. We have another consensus now, raft. अरे, pointer. राफ्ट असते एक, BFT आहे. Byzantine fault tolerance is the full form of BFT.
सी-एफ-टी असते. लाइक सी-एफ-टी इज द मेन अल्गोरिदम. त्याच्या अंदरच मग जाऊन तो बी-एफ-टी बनते. सी-एफ-टी इज लाइक अ क्रॅश फॉल्ट टॉलरन्स अल्गोरिदम. ओके. सो दीज आर व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट टर्म्स. तुम्हाला खूप कमी जागीच मिळणार हा कंटेंट, बट ठीक आहे. सो फॅब्रिकमध्ये बाय डिफॉल्ट राफ्ट सपोर्ट होतो. डिफॉल्ट असते हा. आणि फॅब्रिकमध्ये आपल्याला ॲडव्हांटेज असं मिळते, की आपण डिफाईन करू शकतो, की मला कोणता कन्सेन्सस यूज करायचा म्हणून, माझ्या यूज केसच्या अनुसार. तर मी राफ्ट पण यूज करू शकतो किंवा मी बी-एफ-टीवर पण स्विच होऊ शकतो, बेस्ड ऑन माय रिक्वायरमेंट. ठीक आहे? सो धिस इज 2 डिफरंट अल्गोरिथम्स और वी कॅन से कन्सेन्सस ऑल टुगेदर वी हॅव. तर आता राफ्ट कसं काम करते? राफ्ट कसं काम करते? सिंपल आहे. यांनी आता अजून थोडंसं स्मार्ट दिमाग लावला, की कन्सेन्सस जो होता आपले हे, जे कन्सेन्सस आपण इकडे फॉलो करत होतो, प्रूफ ऑफ वर्क आणि प्रूफ ऑफ स्टेकमध्ये, याच्यात क्रिप्टोकरन्सी इन्व्हॉल्व्ड होती. राइट? मायनरला रिवॉर्ड मिळत होता इथं. मिळत होता. याच्यात क्रिप्टोकरन्सीचा इन्व्हॉल्वमेंट होता. तर ह्या गोष्टीला बट आपण तर म्हणत आता प्रायव्हेट ब्लॉकचेनमध्ये क्रिप्टो नाही आहे. याच्यात रिवॉर्ड नाही मिळणार, राइट? तर मग कन्सेन्सस कसं होणार? ठीक आहे. तर याच्यात मग लीडर आणि वर्कर नोडचा कन्सेप्ट असते. लीडर फॉलोवर. याच्यात लीडर असतो आणि बाकीचा फॉलोवर असतो. सो लीडर इज लाइक सॉरी माय बॅड. द वन हू इज गोइंग टू लीड द ट्रान्झॅक्शन, की ट्रान्झॅक्शन कोणतं होणार, कधी होणार अँड ब्लॉक कोण जनरेट करणार, त्या सगळ्या गोष्टी होत्या इथं. तिथे सिंपल असते, एक लीडर असतो. आता सपोज आपल्यापाशी डिफरंट पियर्स आहे. ओके. वन इज लीडर. पियर म्हणजे इकोसिस्टममध्ये आता दिस इज अ टेक्निकल टर्म, पियर अँड लेजर अँड ऑर्गनायझेशन. सो व्हेरी फर्स्ट वी हॅव लेजर. हाऊ टू एक्सप्लेन पियर टू यू गाईज विदाउट डेफिनेशन? आता 2 टाइपचे पियर असते. जेव्हा आपण पियर टू पियर म्हणतो, तर कोणी पण एक सिंपल नॉर्मल कॉम्पिटिशन, आयडेंटिटी. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत कम्युनिकेट करत आहे. एक ॲप दुसऱ्या ॲपसोबत कम्युनिकेट करत आहे. तर आपण असं म्हणतो, की एक पियर इज ट्रायिंग टू कम्युनिकेट विथ द अनदर पियर. दॅट इज द जनरल डेफिनिशन, राइट? याच्यात माझं पियर म्हणजे एक नोड इज ट्रायिंग टू कम्युनिकेट विथ द दुसरा नोड. म्हणजे हे सगळे नोड एका ब्लॉकचेनमध्ये कनेक्टेड आहे. ठीक आहे. पण आता त्यांना काहीतरी त्यांचे ऑपरेशन परफॉर्म करायचे. त्यांना मेक शुअर करायचं की जे काही गोष्टी होत्या ब्लॉकचेनमध्ये ते जेन्युइन आहे आणि सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट आहे. त्याच्यासाठी ते आपला व्हॉट वी कॅन से कन्सेन्सस फॉलो करते. तर ह्या कन्सेन्ससमध्ये आता हे प्रायव्हेट असते. याच्यात जे नंबर ऑफ पीपल्स असते, नंबर ऑफ स्टेक होल्डर ऑटोमॅटिकली खूप कमी असते. ठीक आहे. होल्डर लिमिटेड असते. तर लिमिट कन्सिडरिंग द ऑल द सिनॅरिओज, याच्यात काय होतं ना, एक लीडर बनते, बाकीचे फॉलोअर बनतात. तो लीडर अँड फॉलोअर इज लाइक लीडर एक ट्रान्झॅक्शन सेंड करते, की हा एक ट्रान्झॅक्शन नवीन आलेला आपल्या ह्याच्यात. फॉलोअर्स त्याला फॉलो करतात म्हणजे सबस्क्राईब करून ठेवते, तर त्यांना ते माहीत पडते. ते ब्लॉक फॉर्मेशन फॉर्म करते आणि ज्यांनी ब्लॉक फॉर्म केला ते याच्यापाशी देते पटकन, की हां, वी गॉट धिस ब्लॉक. मग परत लीडर तो अॅक्नॉलेज करते, की "हां बाबा, हा ब्लॉक आम्हाला मिळालेला आहे ॲड करण्यासाठी. तुम्ही सगळेजण ॲग्री करता का याच्यावर?" तर तो परत सगळ्या फॉलोअर्सपासून एक कन्फर्मेशन घेते. फॉलोअर्स त्याला कन्फर्मेशन बॅक देते, की येस, जे काही फॉलोअरनी तुम्हाला एक नवीन ब्लॉक भेटला, दॅट इज अ व्हॅलिड ब्लॉक अँड दॅट ब्लॉक विल देन गेट ॲडेड टू द लेजर. तो मग तेव्हा आपल्या ब्लॉकचेनमध्ये ॲड होते. दॅट इज अ व्हेरी सिंपल फंडामेंटल. ठीक आहे. हा एक सिंपलचा फंडा आहे. किंवा कधी लीडर फेल झाला म्हणजे अगर ह्या मिलिशियस ॲक्ट करणं चालू केलं किंवा हाच गलत ब्लॉक ॲड करणं चालू केलं याने किंवा हा फॉल्स डिसिजन घेत आहे, तर इमिडिएटली सगळेजण आता हे जे आहे ना, सगळे ब्लॉक नेटवर्कमध्ये असते ते, राइट? सगळ्यांना माहीत पडते कोण कोणत्या ट्रान्झॅक्शन परफॉर्म करत आहे. तर इमिडिएटली जसं कोणी ह्या दुसऱ्या फ्लॅगनी, ह्या पर्टिक्युलर पियरनी फ्लॅग केलं, की धिस इज गोइंग इन अ रॉंग डायरेक्शन, तर तुरंत हा जो लीडर आहे तो व्हॅनिश्ड होतो आणि दुसरा ऑर्गनायझेशन मधला दुसरा कोणतरी रँडमली व्यक्ती लीडर बनतो. ओके. अल्गोरिथमेटिकली. सो मतलब प्रोग्रामेटिकली तो दुसरा पियर लीडर बनतो ऑटोमॅटिकली आणि मग सगळ्या जे कम्युनिकेशन आहे याच्या थ्रू राउट होतो आणि दुसऱ्याला मग माहीत पडते. सेम फॉलो जो पहिले हा फॉलोअप घेत होता, तो सेम फॉलो दुसरा लीडर घेतो आणि दॅट्स हाऊ दे विल स्टार्ट ॲडिंग अ न्यू ब्लॉक. किंवा हा पण फेल झाला तर दुसरा मग ट्राय करताय.
आता याच्यात फक्त एक कन्स्ट्रेंट काय असते ना, याच्यात कन्स्ट्रेंट असते, की तुम्हाला हे पूर्ण प्रोसेस करण्यासाठी काहीतरी मिनिमम नंबर मिनिमम नंबर ऑफ नोड्स तुमच्या नेटवर्कमध्ये ठेवावं लागेल. यू नीड मिनिमम नंबर ऑफ नोड्स इन युअर नेटवर्क. ठीक आहे. तर मी जसं आता याच्यात वेगवेगळे फॉर्म्युला असते. हायपरलेजर फॅब्रिकमध्ये 2F, हायपरलेजर फॅब्रिकमध्ये 3F प्लस नो. हायपरलेजर फॅब्रिकमध्ये 2F प्लस 1 फॉर्म्युला होतो इथं. 2F प्लस 2F प्लस 1. 2F प्लस 1 फॉर्म्युला इन द सेन्स एवढ्या नंबर ऑफ मिनिमम नोड्स यू नीड. दिस इज नंबर ऑफ नोड्स. Number of nodes, minimum number of nodes you need to achieve your consensus, achieve your raft consensus. हा raft साठी आहे. You need minimum this much number of nodes to achieve your raft consensus. आता let me explain you this formula. What do I mean by 2F plus 1? This is very important to understand. Okay. 2F plus 1 in the sense F is nothing but the number of faulty node. Faulty node. फॉल्टी नोड म्हणजे आता तुम्ही याला मिलिशियस नोड म्हणू शकता किंवा खराब नोड जो वी कॅन बेअर, मतलब मिनिमम एवढा नंबर ऑफ नोड्स आम्ही बेअर करू शकतो. सो 2F प्लस 1, लेट्स से F इज इक्वल टू 0. F अगर 0 असला, कोणताच फॉल्टी नोड नसला, तर माझा जो फॉर्म्युला बनेन तो किती बनेन 2 into 0 plus 1 is equal to 1. ओके. तर आय नीड मिनिमम 1 नोड टू फॉर्म माय नेटवर्क. दॅट इज व्हेरी बेसिक. म्हणजे हे आपण टेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये असं अज्युम करतो, की माझा जो एक नोड आहे माझ्यापाशी, माझ्या नेटवर्कमध्ये कोणीच मिलिशियस नाही आहे. मला काही घेणं नाही आहे बाकीच्या सोबत. मला फक्त एकच नोड फॉर्म करायचा आहे. तो सो मेनी टाइम इन टेस्टिंग पर्पज वी यूज टू क्रिएट ओनली वन नोड आर्किटेक्चर. दिस इज वन नोड आर्किटेक्चर. ओके. हे नंबर ऑफ नोड आहे. एक नोडमध्ये पण तुमचं काम जमू शकते नेटवर्क सेटअप करण्यासाठी. नाउ लेट्स कन्सिडर, आय एम सेइंग की आय नीड अ bare minimum capacity of considering faulty node could be 1. I'm considering faulty node could be 1. So in that case, काय होणार? 2 into 1 plus 1 is equal to 2 is equal to 3, right? 2 plus 1, 3. So I need minimum 3 nodes to form a network. तर जेव्हा माझ्याकडे 3 नोड असणार तर मी समजणार की यस, एक पण नोड अगर डाऊन गेला, सपोज एक नोड, 3 नोड पैकी आय हॅव अ 3 नोड अँड 3 नोड पैकी अगर एक नोड पण डाऊन झाला, तरी पण माझं जे कन्सेन्सस आहे ते चालणार. कन्सेन्सस चालणार म्हणजे माझा जो नेटवर्क आहे तो डाऊन नाही जाणार. माझे कोणत्याच ऑपरेशनला हार्म नाही होणार. त्या सगळ्या गोष्टी बरोबर चालणार. ओके. दॅट इज व्हॉट वी कॉल्ड 2F प्लस 1 इज इक्वल टू 3. जेव्हा माझी फॉल्ट टॉलरन्स कॅपॅसिटी 1 असते. की अगर मला फॉल्ट टॉलरन्स कॅपॅसिटी 2 ची ठेवा लागेल, तर 2 ची ठेवली म्हणजे माझं काय होणार, 2 टू जा 4 प्लस 1 इज इक्वल टू 5. आय हॅव टू कीप माय number of nodes. I have to keep a 5 number of nodes to make sure that all the transaction are proper. आणि याच्यात माझी कॅपॅसिटी असू शकते की मॅक्झिमम एक नोड डाऊन झाला तरी माझा कन्सेन्सस बरोबर चालणार, आणि 2 नोड अगर डाऊन गेले तरी पण माझा कन्सेन्सस बरोबर चालणार. पण अगर तिसरा नोड पण अगर डाऊन गेला तर मग माझा कन्सेन्सस फेल होणार. ठीक आहे. कारण का माझे टोटल नंबर ऑफ नोड्स किती होते, 5 होते. त्याच्यातली फॉल्ट टॉलरन्स कॅपॅसिटी फक्त 2 चीच आहे. तर आय कॅन स्टिल बेअर जे 2 जाईपर्यंत. जर 2च्या जास्त खाली झाले तर मग तो फेल करणार. ओके. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग यू नीड टू रिमेंबर. कूल. सो या, नाउ डू यू हॅव एनी क्वेश्चन्स इन दिस राफ्ट? दिस इज राफ्ट कन्सेन्सस. Perfect. If no, then we'll look into the this.
कॅन यू सी माय दिस डायग्राम नेटवर्क टोपोलॉजी? परफेक्ट. तर अ, एक सेकंड हां. येस. हं. तर हा आपला नेटवर्क टोपोलॉजी असते. जसं मी सांगत होतो, याच्यात सगळ्यात इम्पोर्टंट असते ऑर्डरिंग सर्व्हिस. जसं मी आता सांगितलं ना, वी हॅव नंबर ऑफ नोड्स. तर आपल्या नेटवर्कमध्ये 4 नोड्स आहे. ठीक आहे. तर याच्यात ऑर्डरिंग सर्व्हिस आहे. जसं पब्लिक ब्लॉकचेनमध्ये व्हॅलिडेटर नोड असते. ज्याचं काम असते नवीन ब्लॉक एक ॲड करणं आपल्या ब्लॉकचेनमध्ये, राइट? तसंच याच्यात ऑर्डरर असते. ऑर्डररचं काम असते, की सगळ्या ट्रान्झॅक्शनला प्रॉपरमध्ये ऑर्डर करून, ब्लॉक फॉर्म करून त्याला ब्लॉकचेनमध्ये ॲड करणं. ठीक आहे? तर हे आपलं ओह, सॉरी. ऑर्डरिंग सर्व्हिस झाली. तर अ, आता हे जो ब्लू आहे, हा ब्लू बॉक्स जो आहे एक इकडचा, हा नेटवर्क आहे. हे पूर्ण नेटवर्कचे कंपोनंट आहे. हा एक याला इंटरॅक्ट करण्यासाठी, नेटवर्कसोबत इंटरॅक्ट करण्यासाठी नोड एस-डी-केचा कंपोनंट आहे. नोड एस-डी-के सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी ए लेयर फॉर्म करण्यासाठी हे बॅकएंड लेयर असते आणि मग बॅकएंड तुम्ही यूज करू शकता मोबाईल ॲपसोबत किंवा वेब ॲपसोबत. हे तुमचं एक व्हेरी हाय लेव्हल नेटवर्क आर्किटेक्चर म्हणू शकतो तुम्ही याला किंवा ओव्हरऑल जो आर्किटेक्चर फॉर्म होतो ना, की तुमचा पूर्ण प्रोजेक्ट कसा सेटअप होणार. नोड एस-डी-के इथं असणार, बॅकएंड इथं, ॲप, वेब आणि तुमच्या नेटवर्कमधल्या एवढ्या गोष्टी. तर आपण जे 3 दिवसात समजणार आहोत, ते ह्या गोष्टीवर समजणार आहोत. या ब्लू ब्लू बॉक्सच्या अंदर गोष्टी कशा परफॉर्म होते आणि हाऊ थिंग्स वर्क हिअर. तो इथे तुम्ही बघू शकता इथं नोड 1, नोड 2, नोड 3 आणि नोड 4 दिला आहे. राइट? आणि इथं 4 नोड आपण यूज केल्याने एक दुसऱ्यासोबत सगळे नोड कम्युनिकेट करत आहे. आणि तुम्हाला दिसत असेल की इथं सगळ्यांसोबत स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लिहिलेला आहे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट. तर कसं असतं ना, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डायरेक्टली इथं अपलोड नसते ऑन नोड. याच्यावर एक कंपोनंट असते पियर म्हणून. पियरच्या अंदर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट असते. ठीक आहे. सो व्हेरी हाय लेव्हल इट इज लाइक नोड अँड देन पियर. देन पियरच्या अंदर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डिप्लॉय करतो. सो स्मार्टली पियर पियरच्या अंदर पण एक कंपोनंट असते दॅट इज लेजर आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट. ओके. दिस इज व्हेरी हाय लेव्हल डायग्राम, एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. पण मी आता तुम्हाला परत आपल्या हे व्हाईट बोर्डवर एक्सप्लेन करून सांगतो, की आता हे पियर्स काय असते म्हणून. ठीक आहे? ठीक आहे. पियर सगळ्यात पहिले असते आपला नोड म्हणतो आपण याला. राइट? नोड इज नथिंग बट द व्हीएम लेव्हल. हे व्हीएम असू शकते किंवा एक सर्व्हर असू शकते. त्याला आपण नोड म्हणत आहे. नोडच्या अंदर आता एक नोड दुसऱ्या नोड सोबत कनेक्टेड असते. मल्टिपल नोड सोबत कनेक्टेड असणार ते. सिमिलरली पण त्यांचे नोड असणार. जसं आपण याच्यात 4 केले होते आपण, तर मग लेट्स अझ्युम हे असं कनेक्टेड आहे एक दुसऱ्यांना आणि हे सगळे नोड सगळ्यांना कनेक्टेड असते. व्हेरी इम्पोर्टंट हां. सगळे नोड सगळ्यांना कनेक्ट असते. नोड 1, 2 एंड 3 एंड 4. नाऊ इनसाइड दॅट एक ऑर्गनायझेशनचा कन्सेप्ट असते. ओके. ऑर्ग. ऑर्गनायझेशन इज ॲक्चुअली लॉजिकल कंपोनंट. ठीक आहे. ऑर्गनायझेशनच्या अंदर पियर असते. पियर इज अ प्रॉपर कंपोनंट जो की रिसोर्स वाईज डिस्ट्रीब्यूट असते. ह्या नोडमध्ये मल्टिपल कंटेनर असू शकते. म्हणजे हे कॉम्प्युटेशनली डिफरंट असते. पियर 1, पियर 2 यांची आयपी ॲड्रेसेस आणि यांचा जो रिसोर्स अलोकेशन असते, हे वेगवेगळं असते. याच्यात आता पियर 1, 2, 3 मल्टिपल पियर असू शकते. पियर एन पर्यंत. पी-एन. आणखी सगळ्यात इम्पोर्टंट नोड 1 मध्ये लेट्स अझ्युम 3 पियर आहे. तो नोड 2 मध्ये 2 पण असू शकते. नोड 3 मध्ये 5 पण असू शकते. P5
म्हणजे P5 नाही, 5 पियर. लेट्स से इट्स लाइक P1, P2, P3, P4 असं. P5 राइट? दिस कुड बी अ पॉसिबल सिनेरिओ. ओके? प्लीज अंडरस्टँड दिस. आणखी सगळ्यांचे सेम पण असू शकते. जसे अगर याच्यात 2 आहे, त्याच्यात 2 आहे, याच्यात पण 2 असू शकते किंवा याच्यात पण 2 असू शकते. हे डिपेंड करते यूज केस टू यूज केस हे व्हॅरी करते गोष्टी. ओके? सो पीअर इज अ प्रॉपर कॉम्प्युटेशनली आणि रिसोर्स अलोकेटेड होते. याला प्रॉपर एक कंटेनर असते. याचा आता पीअरच्या अंदर 2 कंपोनंट असते. एक स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डिप्लॉय होतं याच्यात आणि एक असते लेजर. आता लेजर इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रायव्हेट ब्लॉकचेनमध्ये ना याचा थोडासा वेगळा आर्किटेक्चर असते. याच्यात 2 स्टेट असते. लेजरमध्ये बी डिव्हायडेशन असते. वर्ल्ड स्टेट आणि ग्लोबल स्टेट. ग्लोबल स्टेट इज नथिंग बट द माय प्रॉपर ब्लॉकचेनची स्टेट. ज्याच्यात एकदा तुमचं ट्रान्झॅक्शन केल्यानंतर ते चेंज नाही होत. धिस इज माय ब्लॉकचेन स्टेट. बट वर्ल्ड स्टेट इज माय ॲप्लिकेशन लेव्हल स्टेट. म्हणजे जे काही आपण स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑपरेशन परफॉर्म करतो, ते सगळ्या गोष्टीचा डेटा वर्ल्ड स्टेटमध्ये स्टोअर असते. ओके? आणि मग हा डेटा लिंक्ड असते आपल्या ग्लोबल स्टेट सोबत. कूल. सो धिस इज द 2 कंपोनंट व्हॉट वी आर स्टोअरिंग इन द पियर. आता स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपल्या फॅब्रिकमध्ये स्पेसिफिकली याला चेन कोड म्हणते. टेक्निकल टर्म. चेन कोड ॲज अ डिनोटेड ॲज अ चेन कोड. आणि याला चेन कोडला लिहिण्यासाठी आपण Node.js म्हणजे किंवा आपण असं म्हणू शकतो जावास्क्रिप्ट, टाइपस्क्रिप्ट, JS, किंवा TS, टाइपस्क्रिप्ट किंवा जावा आणखी अ, जावा झाला आणि त्याच्यानंतर Golang हे लँग्वेजेस यूज करू शकतो टू राइट धिस. JS, TS, टाइपस्क्रिप्ट. ठीक आहे? तर हे मल्टिपल लँग्वेजेस वी कॅन यूज टू राइट द चेन कोड. ऑर्गनायझेशन झाला, पीरियड झाला, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, लेजर. दॅन वी टॉक्ड अबाउट ऑर्डरर. ऑर्डरर हा आता खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. पण पहिला म्हणजे आता जसं ही टेक्नॉलॉजी थोडी इव्हॉल्व झाली ओव्हर द फ्यू इयर्स. पहिले याचं खूप वेगळं आर्किटेक्चर होतं. जसं इनिशियली जेव्हा हायपरलेजर फॅब्रिक टेक्नॉलॉजी ब्लॉकचेन मार्केटमध्ये आली होती, तर तेव्हा त्याचं आर्किटेक्चर खूप कॉम्प्लेक्स होतं, कंपोनंट्स खूप जास्त होते. आता ऑर्डररला लेटेस्ट व्हर्जन 3 मध्ये ना काय केलेलं आहे, पहिले हा सेपरेट कंपोनंट होता. आता यांनी याला इन्क्लूड केलेला आहे नोडमध्येच. म्हणजे जो आपण जेव्हा पियर आणि नोड सेटअप करतो, तर बाय डिफॉल्टच हा ऑर्डरर पण त्याच्यात येऊन जातो. म्हणजे हर एक नोडचा तुमचा एक सेपरेट ऑर्डरर अटॅचच असेल तुम्हाला. पहिले तसं नव्हतं. पहिले बेस्ड ऑन युअर कॉम्पिटिशन आपण सेपरेटली अलग ऑर्डरर्स म्हणजे जसं आता विचारून बघा हे म्हणजे लेट्स अझ्युम की इथं आता 4 नोड आहे. ओके. 4 नोड आहे. तर पहिले 4 नोडसाठी तुम्ही 5 ऑर्डरर पण यूज करू शकत होते आणि किंवा 6 ऑर्डरर पण यूज करू शकत होते किंवा 4 पण. इट्स अप टू यू की तुम्हाला किती ऑर्डरर सेटअप करायचा आहे. ऑर्डरर 1, 2, 3, 4, 5 समथिंग लाइक दॅट. बट आता तसं नाही आहे. वन ऑन वन सगळ्यांचे एक-एक ऑर्डरर बाय डिफॉल्ट होऊन जाणार सेटअप. ठीक आहे. सो दॅट इज अल्सो थिंग. बट जो आपण डेमॉन्स्ट्रेट करणार आहोत, तो व्हर्जन 2 वर आहे. 2.x. 2.x इज लाइक वी हॅव टू डिफाइन आवर ऑर्डर सेपरेटली. तर ते पण आपण बघूया त्याच्यात जेव्हा आपण कंटेनर सेटअप करू. तर डॉकर आणि ऑल दोज थिंग्स व्हेन वी आर युजिंग दॅट सो यू विल गेट टू नो दॅट की येस वी हॅव अ सेपरेट वी कॅन से ऑर्डरर्स ॲज वेल. कूल. सो धिस इज अबाउट दी नेटवर्क आर्किटेक्चर. एक हाय लेव्हल टोपोलॉजी, नेटवर्क टोपोलॉजी कशी होते, कोणकोणते कंपोनंट्स इन्व्हॉल्व आहे याच्यात आणि हाऊ इट वर्क्स इंटरनली. ठीक आहे. तर नाउ लेट्स सी दिस वन. डू यू हॅव एनी क्वेश्चन टिल दिस?
Okay. Then now let's look into this. I hope you have these are the prerequisites we need for our setup. Few are optional. For example, we need WSL, we need Docker Desktop, Docker Compose, Node.js, we don't need that. NPM, of course, if no Node.js, no NPM. Git and GitHub, React, Postman, all those Fabric binaries we need. This. So, how many of you have the Docker Desktop? Docker. Any one of you have used before Docker? You have Docker now? Perfect. Docker Desktop is must. And then I hope everyone have the GitHub account, right? Good. So I'm going to share the GitHub repository. Please clone that and then try to run the network as well. I'll help you with that. Just let me first share the GitHub. Hyperledger Fabric ब्लॉकचेन डोनेशन ट्रैकिंग सिस्टम भी कर सकता है ठीक है I'm sending this in chat as well as to Vishal sir. And then Gmail chat. I sent the GitHub to Vishal sir and in this chat as well. So check that. Clone this repository. Guys, did you got the GitHub URL? In meantime, do you have any questions or anything you want to bring up? हाँ 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 Okay, good question. So as of now, it's not like that ki maximum capacity of peer would be how much. We can define n number of peers, but architecturally जितने कम peer हम रखेंगे, उतना अच्छा रहता है. कारण जेवढे जास्त peer आपण त्याच्यात ठेवणार, तेवढं जास्त त्याचं कॉम्पिटिशन पॉवर वाढणार. ओके. इट्स डिपेंड ऑन यूज केस. जसं मी आता ओके यूज केस आतापर्यंत तुम्हाला मी सांगितलं नाही, की यूज केस कुठे यूज होते म्हणून. राइट? फॉर एक्झाम्पल, let's say I have one organization. Let's say DMart. DMart is my one organization I'm creating. For that, I'm creating a multiple peers. Multiple peer in the sense, multiple departments inside my organization. For example, one is a sales department, or another one is the one billing department. So for this individual persons, I will going to create a peer. The one who is a proper responsibility person in my whole organization. Sir, if they have more number of you can say departments, they'll create with respect to that. It's nothing to do with the how many number you have to create or how many we can say that it's not adding more value to the competition to the blockchain. It is more in terms of use case. ठीक है?
Hmm. Welcome. Anything else, guys? Okay, so let's cover one more point here. Meantime, so um, let's try to understand the complete Hyperledger flow using one example, like what we can do or how things work. We understand the network topology, we understand the components. So here I skip intentionally few components like MSP. MSP I have not explained you here. MSP we need to understand here. So let's take it up like how it work and we have skipped the node SDK part as well. First, let me explain you. Okay. Just MSP and Node SDK part, I'll explain why explaining this particular use case. Okay. Let's consider the example of you might have gone through the YouTube videos which I have shared, EHR and then donation tracking system, right? Using Hyperledger Fabric. So similarly, in the same line, we can consider the example of supply chain. Supply chain, right? So what is happening in the supply chain, as I just mentioned, we want to track the items from one destination to the another destination, right? Let's say we have here A position, then some goods is getting transferred from A position to the B position, then it is getting transferred from B to C. Okay. And A, B, C is not connected with each other. These all are different people, right? And it is getting transferred to the D. D is the owner of that particular item. Let's say, for example, mango or any fruit or any grains or whatever it may be, right? They're ordering it. Now, they want to make sure that this is a complete correct journey or the authenticity of the good is correct. They want to make sure ki there is no tampering in the middle, no faulty or malicious behavior happened with respect to their goods. And importantly, in supply chain, no one has replaced their material, right? So all these n number of things we are going to track it over here. So how it will happen? Now let's try to understand this with the example like blockchain में like हा मत what I'm trying to say आपल्या नेटवर्क मध्ये कसं त्याची टोपोलॉजी वगैरे बनणार राईट सगळ्यात पहिले तर दिस इज द वन सप्लायर राईट सो दे हॅव लेट्स अज्युम त्याची अजून पण खूप जास्त कॉम्प्लेक्स सप्लाय चेन आहे तर त्यांनी मिनिमम 4 नोड्स डिसाईड केले की येस आय वॉन्ट अ 4 डिफरंट ऑर्गनायझेशन तर 4 डिफरंट ऑर्गनायझेशन कोण कोण असू शकते वन कुड बी अ मॅन्युफॅक्चरर ओके वन ऑर्गनायझेशन मॅन्युफॅक्चरर असणार दुसरा एक वेअर हाऊसचा ऑर्गनायझेशन असू शकते वेअर हाऊस ऑर्गनायझेशन तिसरा डिस्ट्रीब्युटर distributor who is distributing the particular items at certain location आणि चौथा असू शकते एक ऑर्गनायझेशन ज्यांनी हे पूर्ण नेटवर्क इनिशिएट केली आहे टू ऑब्झर्व द थिंग्स इट्स लाईक डी मार्ट और समथिंग लाईक दॅट ठीक आहे सो आता काय होणार हे सगळे ब्लॉकचेन मध्ये लेट्स अज्युम यांनी ब्लॉकचेन फॉर्म केला आणि हे सगळे कनेक्टेड आहे एकामेकासोबत ओके आणि सगळ्यांनी फक्त एक एकच पियर बनवलेला आहे दे डोंट हॅव मल्टिपल डिपार्टमेंट इन टू इट त्याचं एक पियर 0 आहे इथं सगळ्यांपाशी एक पियर आहे मिनिमम एक पियर तर लागणारच टू परफॉर्म एनी ऍक्टिव्हिटी त्यांच्या जवळ एक एक पियर आहे आता हे पियरचं काय काम आहे
आणखी त्यांनी एक स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डिफाईन केलेला आहे, चेन कोड. चेन कोडमध्ये बेसिक टाइपचे कोणते ऑपरेशन जाते? तर सगळ्यात पहिले हे जे आपण म्हणतो ना, की मला इथून ट्रॅक करायचं आहे, की ए पासून बी पर्यंत केलं, बी पासून तर सी. तर त्यांना एक राइट ऑपरेशन लिहायचं आहे. सगळ्यात पहिले त्यांना टाकायचं आहे, की माझ्याजवळ ए-बी-सी प्रॉडक्ट आहे. ए-बी-सी प्रॉडक्ट विथ धिस मेटा डेटा. राइट. तर हे जे प्रॉडक्ट बनलेलं आहे, ते त्यांनी टाकलेलं आहे. ए प्रॉडक्ट विथ धिस मेटा डेटा आणि लिस्ट केलं त्यांच्या चेनवर. म्हणजे तो आता आपल्या ब्लॉकचेनवर लिस्ट झाला प्रॉडक्ट. आणि नंतर एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांचं काम आहे फक्त रीड करायचं. त्यांनी रीड ऑपरेशन लिहिलं. रीड ऑपरेशन ते रीड करत आहे गेट ऑल म्हणून असं त्यांनी फंक्शन लिहिलं. गेट ऑल प्रॉडक्ट्स. गेट ऑल प्रॉडक्ट्स मी एकदम हाय लेव्हल सांगत आहे. टेक्निकली पण आपण पाहूया चेन कोड कसा लिहायचा. गेट ऑल प्रॉडक्ट्स लिहिले त्यांनी, तर त्यांची लिस्ट झाले. सगळे प्रॉडक्ट्स ॲज अ टाइप ऑफ प्रॉडक्ट बेस्ड ऑन टाइप त्यांनी ते लिस्ट करून दिले, की कोणकोणते प्रॉडक्ट लिस्ट केलेले आहे. तर हे वाले जे 2 ए आहे, अझ्युम करा, की हे आपल्या यांनी यूज केले. म्हणजे हे 2 फंक्शन स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कोण यूज करत आहे? आपला DMart वाला पीअर हे वाले 2 फंक्शन यूज करत आहे. आणखी त्याच्यात आपण अजून फंक्शन डिफाईन केले. जसं अपडेट लोकेशन, अपडेट स्टेटस और अपडेट लोकेशन और समथिंग लाइक दॅट. अपडेट स्टेटस. आता याच्यात काय होणार आहे? याच्यात आपण हे सांगणार आहे, इनकमिंग डेटा म्हणजे करंट स्टेट. याच्यात ते पूर्ण मेटा डेटा टाकणार. करंट स्टेट म्हणजे माझी कोणत्या लोकेशनवर हे आलेलं आहे आणि यांची सध्याची प्रॉपर्टीज काय आहे. प्रॉपर्टीज इन द सेन्स त्यांचे जो फॉर एक्झाम्पल इफ इट इज मँगो, मँगोचा कलर काय किंवा वेट काय आहे? त्यांच्याजवळ एक मँगोचा लेट्स अझ्युम त्यांनी एक बॉक्स, एक कॅरेट म्हणून पूर्ण ट्रान्सफर करतं एका जागेपासून ते दुसऱ्या जागेपर्यंत. तर हे किंवा एक पूर्ण ट्रक ट्रान्सफर करतं. त्याची पूर्ण क्वालिटी, ओव्हरऑल क्वालिटी कशी आहे? त्यांचे फोटो, लेटेस्ट फोटो अपडेट करा. त्यांचे ते खराब झाले का कसे झाले? त्याची क्वालिटी चेक करा. हे सेन्सर्सच्या थ्रू ऑटोमेट होऊ शकते किंवा कोणी मॅन्युअली पण त्याला चेक करू शकते, व्हेरिफाय करू शकते विथ सम प्रॉपर रिलेव्हंट हार्डवेअर आणि त्यांचा डेटा अपडेट करू शकते इथं. आणि हे कोणी अपडेट केलाय? अपडेटेड बाय. कोणी अपडेट केला हा डेटा? म्हणजे हा फंक्शन आता मॅन्युफॅक्चरर यूज करू शकते, हा वेअरहाऊसवाला यूज करू शकते आणि हा सेम फंक्शन डिस्ट्रिब्युटर यूज करू शकते. जेव्हा तो डिस्ट्रिब्यूट करत करत असेल, तेव्हा किती त्यांनी डिस्ट्रिब्यूट केलं, त्याचा सगळ्याचा स्टेटस इथं अपडेट होणार. आणि अल्टिमेटली आता लेट्स अझ्युम हा सगळ्या याचा जो आयडी होती पर्टिक्युलर प्रॉडक्टची, एका आयडी सोबत जे अपडेट करत गेले सेम आयडीला, ह्या ह्या प्रॉडक्टची आयडी लेट्स अझ्युम 001 001 ए आहे. 001 इज द आयडी ऑफ दॅट प्रॉडक्ट. तेच अल्टिमेटली अपडेट करत गेले. तर मग बेस्ड ऑन 0001 ए ओनर जेव्हा याचा ट्रॅक करेल, तर त्याला माहीत पडेल, की हा बाबा पहिले हा ए लोकेशनवर होता, मग तो बी लोकेशनवर गेला. त्याची त्याला ना डी-मार्टला म्हणजे तो डी-मार्ट ऑर्गनायझेशन आहे, जेव्हा तो फेच करेल डेटा बेस्ड ऑन 001 ए रेकॉर्ड फ्रॉम स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट तो फेच कुठून करणार? इथून रीड ऑपरेशनच्या थ्रू फेच करणार. तर त्याला सगळं लोकेशन दिसेल. तर याची प्रॉपर्टी किती होती तेव्हा जेव्हा हा ए पोझिशनवर होता. जेव्हा बी पोझिशनवर होता त्याचा स्टेटस कसा होता. जेव्हा तो सी पोझिशनवर आला तर त्याची किती क्वांटिटी होती किंवा किती खराब झाली क्वांटिटी. जेव्हा तो डी पोझिशनवर होता तर त्याची क्वांटिटी कशी होती. राइट. तर या सगळ्या गोष्टी ट्रॅक करू शकते. नॉट इव्हन जस्ट डी-मार्ट. मोस्ट इम्पोर्टंट थिंग. जसं आता ही डी-मार्टने लिस्ट केला तो मँगो त्याच्या शोरूममध्ये. ओके. डी-मार्टच्या प्रॉपर शॉपमध्ये तो लिस्ट झाला. आता जेव्हा आपला एंड युजर आला, आता त्यांनी लेट्स से ते कॅरेट आहे, त्याचा बॉक्स आहे किंवा क्यूआर कोड एक त्यांनी क्यूआर कोड बनवून ठेवलेला आहे त्याच्यावर, राइट. आता कोणी बाय करत आहे तो पर्टिक्युलर कार्ड, तर त्यांनी मोबाईलमध्ये स्कॅन केला तो पर्टिक्युलर डॉक्युमेंट, स्कॅन केला आणि बघितलं, की बाबा याची पूर्ण जेव्हा तो स्कॅन करेल ना, तर हे एक एक एपीआय जसं आता अजून एक एपीआय असू शकते याच्यात गेट हिस्ट्री. गेट हिस्ट्री ऑफ ॲटम. ह्या फंक्शनच्या थ्रू काय होणार? हा स्मार्ट स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये अजून एक फंक्शन असेल. गेट हिस्ट्री ऑफ ॲटम हा हिस्ट्री फंक्शन काय करणार? पूर्ण हिस्ट्री फेच करून देणार त्या पर्टिक्युलर ॲटमची आणि हे सगळी हिस्ट्री ना इम्युटेबल आहे. म्हणजे कोणी चेंज नाही करू शकत. जिथून जे आतापर्यंत काय-काय घडलेलं आहे या पर्टिक्युलर ॲटम सोबत किंवा पर्टिक्युलर मटेरियल सोबत, ह्या सगळ्या गोष्टी या फंक्शनमध्ये चेन कोडच्या द्वारा ह्या पर्टिक्युलर एंड युजरना भेटणार. हा एंड युजर जो असेल आपला
एंड युजरला युजिंग क्यूआर कोड. युजिंग क्यूआर कोड या सगळ्या गोष्टी त्यांना मिळणार इथून. ठीक आहे. तर मग सेम गोष्टी जे काही आपल्याला इथं सांगत आहेत, जो ट्रेस करू शकते फॉर देअर ॲट अ टाईम ऑफ डिलिव्हरी, हा पण चेक करू शकते, की येस धिस इज अ जेन्युइन ॲटम. याच्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू किती आहे, त्याचं किती व्हिटॅमिन्स आहे, सगळ्या गोष्टी पण ट्रॅक होऊ शकते. याच्यात इज डिपेंड की आपल्याला काय स्टोअर करायचं आहे. ह्या अशा सगळ्या गोष्टी पाहून मग त्याला डिसाईड करू शकते तो, की हा बाबा हा जेन्युइन मँगो खरंच हापूसच आहे का कसे बेकार-बुकार कोणता पण खराब-खुराब दिलेला आहे आपल्याला. तर धिस इज द रिअल एक्झाम्पल हाऊ इट पीपल युजिंग ब्लॉकचेन फॉर एंड टू एंड सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड ट्रेसेबिलिटी ट्रॅकिंग. ह्याच आपण हिस्ट्रीला ट्रेसेबिलिटी म्हणतो, ट्रॅकिंग ट्रॅकिंग गोष्टी म्हणतो. लाइक दॅट्स हाऊ इट वर्क्स. राइट? सो डू यू हॅव एनी क्वेशन इन धिस एक्सप्लेनेशन नाऊ? गाईज ऑल गुड? परफेक्ट. ठीक आहे. आय होप यू गॉट द GitHub रिपॉझिटरी. हां. डिड यू क्लोन इट? क्लोन केलं? परफेक्ट. नाऊ व्हॉट यू नीड टू डू, यू कॅन सी धिस GitHub, राइट? Hmm. So you can find these multiple folders here, but very first you need to worry about this fabric, fabric hyphen, sorry, install hyphen fabric.js. So you need to just run this particular file in your terminal. How to do that? How to do that? Don't rush it to do it. Simple. Very first do this, right? First change into your directory, run this command, and then run this command. Once you cloned it, okay? S- Don't run first one. This is not use. हे पहिलावाला कमांड नाही रन करायचा आहे. हे 2च लाईन तुम्हाला रन करायचा आहे. विथआऊट डॉलर ऑफ कोर्स. ह्या फोल्डरमध्ये चेंज डायरेक्टली टू धिस फोल्डर अँड देन तिथून हे 2 कमांड रन करायचे फक्त. ओके. आणि मग तुमचं ते डॉकर आता अगर तुम्ही डॉकर डेस्कटॉप यूज करत असेल, तर तुमचं डॉकर डेस्कटॉप चालू असलं पाहिजे पहिले. नाहीतर तुम्हाला एरर थ्रो करणार ते. डॉकर डेस्कटॉप पहिले चालू करा आणि त्याच्यानंतर मग हे 2 कमांड रन करा. तर तुमचे जे बायनरीज आहे, हायपरलेजर फॅब्रिक बायनरीज पूर्ण अशी इन्स्टॉल होऊन जाणार. तुम्हाला असं काहीतरी आउटपुट दिसणार. नॉट एक्झॅक्ट सेम, बट समथिंग सिमिलर टू धिस. लेट मी नो इफ यू फेस एनी इश्यू और एनीथिंग. कोणाचं ट्राय होतंय, कोणाचं इन्स्टॉल झालं किंवा होत आहे? हात वरती करा. गाईज तुमचं रन होत आहे ना हे? डू यू वॉन्ट मी टू शो यू हाऊ टू डू दॅट? दाखवू का तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते कसं करायचं तर? हो. एक सेकंड.
गाईज जस्ट हॅव अ लुक. सगळ्यात पहिले हे URL कॉपी करायचे किंवा HTTPS हे तुमचं पब्लिक रिपॉझिटरी आहे. हे कॉपी करायचं. ओके. जस्ट गो टू द टर्मिनल देन. जस्ट लेट मी प्रेझेंट माय होल स्क्रीन. तुमच्या टर्मिनलमध्ये जायचं जिथं पण तुमचा प्रोजेक्ट असेल. म्हणजे जिथं पण तुम्ही मोस्टली प्रोजेक्ट किंवा व्हॉटएव्हर यू स्टोअर. व्हीएस कोड विजिबल आहे माझा? परफेक्ट, परफेक्ट. थँक्स. लेट्स डू शिट. डायरेक्ट टू प्रोजेक्ट्स. हां. आता इथं माझे खूप सारे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत. तर लेट मी जस्ट डू हिअर. व्हॉट यू नीड टू डू फर्स्ट गिट क्लोन करण्यासाठी हे करायचं सगळ्यात पहिले कमांड. ओके. अँड देन जस्ट पेस्ट एंटर. तर क्लोन होणार हे. क्लोन झाली माझी रिपॉझिटरी. क्लोन झाल्यानंतर चेंज डायरेक्टरी टू ब्लॉकचेन टॅब 9. हां, ब्लॉकचेन पॉवर डोनेशन ट्रॅकिंग सिस्टम. हे आलं प्रोजेक्ट. याच्यावर मग क्लिक करायचं एंटर. आपण याच्या अंदर आलो. एल-एस करायचं. एल-एस केल्यानंतर मला दिसतंय काय फॅब्रिक हे इन्स्टॉल fabric.sh. येस दिसतंय करेक्ट. याची परमिशन काय मोड AAI म्हणजे ते रीड मोडमध्येच आहे. मला एक्झिक्युटेबल मोडमध्ये करायचं आहे. तर मी इथं जाणार. तुम्हाला म्हटलं की जसं आता हे GitHubवर गेलो होतो. तर GitHubवर काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. तुम्हाला चेंज करायचं आहे. चेंज मोड प्लस एक्झिक्युटेबल फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. कॉपी करायचं हे. इकडे याचं परत टर्मिनलवर जायचं. पेस्ट करायची लाईन. एंटर मारायचा. हे ओके वेट. माझं हे विंडोजमध्ये ट्राय करत आहे मी. तुमचा हा कमांड चालेल 100%. तुम्हाला हे उबंटूमध्ये करायचं आहे. ठीक आहे. विंडोजमध्ये नाही करायचं आहे. चेंज मोड इज अ उबंटू कमांड. मी माझे हे टर्मिनलवरून दाखवत आहे. मला नाहीतर माझं WSL चालावं लागेल. अजून ते थोडंसं मग टाईम लागेल त्याला. हा कमांड रन करायचा फक्त. ह्या 100% चालेल तुमच्या साइडला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग डॉट फॉरवर्ड स्लॅश इन्स्टॉल असं fabric.sh करायचं. मग ते फाईल एंटर करायचे. एंटर केल्यानंतर ते मग स्टार्ट होते. आता माझ्या ह्याच्यात नाही होत आहे. कारण का माझा विंडोज आहे. पण तुमच्या ह्याच्यात 100% होणार आणि हे विंडोज उबंटूमध्येच चालणार फक्त या लक्षात घ्या. कूल गाईज. ठीक आहे. तर आजचा टास्क हेच आहे. सगळ्यात ट्राय करा की तुम्ही इन्स्टॉल करू शकता हे नेटवर्क आणि गेट इट डन हां. इफ पॉसिबल यू कॅन ट्राय दॅट. ज्यांचं वगैरे झालं असेल इन्स्टॉल करणं प्रॉपरली, मग त्याच्यानंतर सुडो नेटवर्क अप ट्राय करायचा. तर मग नेटवर्क स्टार्ट होणार आणि मग त्याला डाउन करण्यासाठी सेम सुडो network.sh डाउन करायचा. बट आय वुड से की आज नका करू ते. तुम्हाला उद्या प्रॉपर माझ्यासोबत फॉलो कर जा. नेटवर्क अप डाउन कसं करायचं आणि नेटवर्कचे कोणते कंपोनंट असते. टुडे लेट्स ट्राय टू गेट सिस्टम रेडी विथ WSL. अगर तुमच्याजवळ WSL नसेल, कोणी जे विंडोज युजर आहे तो WSL सेटअप करावा आणि त्याच्यानंतर लेट्स ट्राय टू इन्स्टॉल दिस फॅब्रिक बायनरीज ॲज वेल. ओके? Cool. So I think we are good for the day, right? So if you have any questions, please ask. Cool. Thank you so much, Dan. Bye bye. See you tomorrow. Be ready in the morning. Huh? Bye bye. Yes. एक मग आता डे 1 चा एक फोटो घेऊन येऊ. थोडंसं झूम आउट करा बनायला कॅमेरामॅन.
झूम आउट करा ना. कोण कॅमेरा कोण कंट्रोल करत आहे हा? समोरची मुलं नाही दिसताय, मागचे पण नाही दिसताय, हे पण नाही दिसताय. तुम्ही तुमच्या साइडनी घेतला का फोटो मग? अच्छा हे ऑटोमॅटिक आहे का फोकस? ओह! भाई मला एवढ्या वेळचं वाटत होतं कोणीतरी कव्हर करत आहे का ते. आता बघा. कूल, 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 कूल. सही है भाई. सचीस. बढिया. थँक यू सो मच, थँक यू सो मच. चला उद्या भेटूया हां. सगळ्यांनी ते नेटवर्क सेटअप करायचा, फॅब्रिक इन्स्टॉल करायचं. फक्त आपण मजा नाही करता, काहीतरी अभ्यास पण करायचा आपल्याला. ओके? ओके. चलो बाय बाय. सी यू टुमॉरो गाईज. बाय. बाय. श्री राधा वल्लभ.